येतोय आवाज. हो हो येतोय सर. येतोय. ओके. तर जोही व्यक्ती अष्टांगिक मार्गाच्या दिशेनं म्हणजे या मार्गावर चालतो तर तो सहसा निर्वाणापर्यंत पोहोचत असतो. परंतु जेव्हा जेव्हा अष्टांगिक मार्ग हा कुठं बाहेर नसून हा आपल्या मनामध्ये आहे, जो आपल्याला धम्माद्वारे यावर चालावं लागतं. तर आपण स्लाइड्स थ्रू आज शिकणार आहे हे सगळं. स्लाइड्स थ्रूच मी सांगणार आहे सगळं. नेक्स्ट स्लाइड घ्या सुशांत. हिंदी में अगर ट्रांसलेशन चाहिए होगा तो सिया इज देयर, सो शी विल डू इट They if already needed. left. Okay. I think Dr. Kiran is here. I think not understand. Okay. No problem. You can continue. Okay. तर इसी पत्ताना मृगदाय वनामध्ये भगवान बुद्धांनी धम्मचक्र प्रवर्तन सूत्र दिलं होतं, ज्यामध्ये 4 आर्य सत्य सांगितले होते. 4 आर्य सत्याचा जो चौथा सत्य आर्य सत्य आहे, त्यामध्ये अष्टांगिक मार्ग येतात. तर यामध्ये आपल्याला हे जे आहे आज तर एका पाठोमाग एक न घेता आपल्याला थोडं वेगळ्या पद्धतीने घ्यायचं आहे. जसं की शीलखंड, समाधीखंड आणि पन्याखंड या पद्धतीने घ्यायचं आहे. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. जसं की शीलस्कंदामध्ये सम्मा वाचा, सम्मा कमंत, सम्मा जीव, त्याच्यानंतर समाधीखंडामध्ये सम्मा व्यायाम, सम्मा सती, सम्मा समाधी आणि पन्याखंडमध्ये सम्मा दिठ्ठी आणि सम्मा संकल्प. तर याला 3 स्कंदामध्ये का बदलण्यात आलेले आहे? कारण की पूर्ण म्हणजे संसाराची जी निर्मिती किंवा संसार जे चालत आहे ते पंचस्कंदावर आहे. तुम्ही, मी किंवा जे कोणते जीव आहे या ब्रह्मांडात, दुसऱ्या ब्रह्मांडात, या लोकात, दुसऱ्या लोकात, तर ते पंचस्कंदामधूनच वाहत असतात. तर या पद्धतीने घ्यायचंय आपल्याला. पहिले आपण शीलस्कंद घेणार आहे, त्याच्यानंतर समाधी आणि त्याच्यानंतर पन्याखंड घेणार आहे. आपण या पद्धतीने घेणार, जसं की राईट व्ह्यू, राईट थॉट 1 to 8 पर्यंत त्या पद्धतीने नाही जायचं आहे. कारण की पंचस्कंदाच्या विरुद्ध याला धम्मस्कंद म्हणू शकतो आपण. कारण की पंचस्कंदाला शमवण्यासाठीच धम्मस्कंद आहे. तर पंचस्कंद कोणते आहेत? फॉर्म, फिलिंग, परसेप्शन, मेंटल कॉन्कॉक्शन आणि कॉन्शियसनेस. ओके. तर फॉर्म म्हणजे रूपस्कंद, फिलिंग म्हणजे वेदनास्कंद, परसेप्शन म्हणजे संन्यासस्कंद, मेंटल कॉन्कॉक्शन म्हणजे संस्कार स्कंद आणि कॉन्शियसनेस म्हणजेच विज्ञान स्कंद. स्कंद म्हणजे ऍग्रिगेट्स. ऍग्रिगेट्स म्हणजे काय की हे एकामेकाला चिपकलेले असतात, एकामेकावर निर्भर असतात. ठीक आहे. तर आर्याष्टांगिक मार्ग पण एकामेकावर निर्भर आहे. जर शेवटचा जो मार्ग आहे सम्यक समाधी, तर ही समाधी पर्यंत जाण्यासाठी या पूर्ण मार्गांना डेव्हलप करावं लागतं. एव्हरी मोमेंट आपल्याला यामधून वागावं लागतं, यामधून प्रॅक्टिस करावं लागते. त्याच वेळेस सम्यक समाधीपर्यंत पोहोचू शकतो आपण. ठीक आहे. तर नेक्स्ट स्लाइड घ्या सुशांत. नेक्स्ट स्लाइड. ओके. तर यामध्ये पहिलं याच्यामध्ये शीलस्कंद येतं पहिले. तर शीलस्कंदामध्ये एकूण 4 शिलिका घेतलेले आहेत. जसं की मुसावादा, त्याच्यानंतर फरुत्सवाचा, विष्णुवाचा, संपलप्पवाचा, हे 4 शील घेतलेले आहेत. तर इथं थोडस आपण शिलाबद्दल
समजून घेऊया, की तर हे शील जे आहेत म्हणजे हॅबिट. तर मागच्या टॉकमध्ये मी सांगितलेलं आहे. मे बी जर नवीन असतील कोणी त्यांच्यासाठी सांगून देतोय, की शील म्हणजे हॅबिट, सवय. या सवयी असतात आपल्याला. जसं की खोटं बोलण्याची सवय, शिव्या देण्याची, घाणेरडे शब्द बोलण्याची सवय, त्याच्यानंतर टोचून बोलण्याची सवय, पाठीमागं बोलण्याची सवय, नंतर व्यर्थ बडबड करण्याची सवय. तर हे 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 ह्या सवयी काय करतात, या सवयी कंडिशनिंग बनत जातात. म्हणजे घटनांचं चक्र बनत जातं आणि या घटनांच्या चक्राचे विपाकता सॉरी कर्म ऊर्जा तयार होते. तर ही कर्म ऊर्जा म्हणजेच काय, की हे हे तुम्हाला काय म्हणतात प्रवृत्त करत राहतं दरवेळेस, पुन्हा-पुन्हा करण्यासाठी. आणि डेल्युजन काय करतं म्हणजे मोह काय करतं, तुम्हाला ट्रुथपर्यंत किंवा अवेअरनेसपर्यंत जाऊ देत नाही. कारण की अवेअरनेसपर्यंत जर गेलो आपण तर ऑटोमॅटिकली आपण रिफ्रेन व्हायला सुरुवात होतो. रिफ्रेन म्हणजे याला शमवण्यासाठी किंवा थांबवण्यासाठी प्रयत्नास सुरुवात करून जातो. तर राइट स्पीच सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये स्टार्टला का घेतलंय झालं कारण की स्पीचमधूनच सगळ्यात जास्त दुर्गुण वाहत असतात. म्हणजे बोलण्यामधूनच जास्तीत जास्त दुर्गुण वाहत असतात. तर भगवान बुद्धांनी म्हटलंय, की जर तुम्हाला एखादा व्यक्ती कसा आहे हे जर बघायचं असेल, तर तुम्ही त्याच्यासोबत बोला. परंतु 1-2 दिवस नाही. त्याला त्याला तुम्ही खूप खूप दिवस लिसन करावं लागतं. ओके. जसं की एखादा व्यक्ती म्हणत असेल, की आय एम व्हेरी गुड एरोटेड स्पीकर और व्हेरी गुड धम्मा स्पीकर. आय एम अ गुड मेडिटेटर. ओके. मे बी समबडी एल्स कोणी दुसरा त्याच्याबद्दल सांगत असेल, की ही इज लाइक दॅट अँड धिस अँड धिस. हा व्यक्ती असा आहे, तसा आहे. हा खूप चांगली प्रॅक्टिस करतोय. तर ॲक्चुअली बुद्धांनी हे म्हटलंय, की जर कोणाला तुम्हाला जज नाही, तुम्हाला जर चेक करायचं असेल, की हा व्यक्ती कसा आहे, तर त्याचं जे बोलणं आहे ते तुम्हाला खूप दिवसापर्यंत किंवा महिन्यापर्यंत चेक करावं लागतं. ठीक आहे. याच्यामध्ये अजून आहे, की वाचेला खूप महत्त्व आहे. अ, कारण की अ, याच्याबद्दलही सांगतो, की भगवान बुद्धांनी अ, वाचेला महत्त्व का दिलेलं आहे? कारण की बोलण्यामधूनच आपण अ, धम्मचर्चा करत असतो किंवा मेडिटेशनबद्दल डिस्कस करत असतो. तर एकदा काय होतं, की अ, वर्षावासामध्ये भिक्खू अ, मेडिटेशनसाठी म्हणजे मेडिटेशन प्रॅक्टिस सुरुवात करतात आणि काही दिवसानंतर सॉरी स्टार्टपासूनच ते एकमेकांपासून बोलण्यास बंद करून टाकतात. म्हणजे ते बोलायलाच बंद करतात. तर मग बुद्ध तिथंच सांगतात, की या पद्धतीची प्रॅक्टिस रॉंग आहे, चुकीचं आहे. कारण की तुम्हाला मिनिमम म्हणजे धम्माविषयी चर्चा करणं किंवा मग काय म्हणतात त्याला तुमच्या प्रॅक्टिस विषयी बोलणं हे तुम्हाला गरजेचं आहे. त्याच्याशिवाय याची प्रगती होत नाही. म्हणून स्पीच एकीकडे खूप चांगलं आहे आणि एका बाजूनं खूप चांगलं आहे आणि दुसऱ्या बाजूनं जर बघसाल तर इट इज व्हेरी डेंजरस फॉर ओन प्रॅक्टिस. म्हणजे खूप खराब आहे स्वतःच्या प्रॅक्टिससाठी. जर शील बांधून तुम्ही जर म्हणजे शिलामध्ये राहून, त्या बंधनामध्ये राहून जर बोलत असाल, ओके. तर ते खूप चांगलं आहे. आणि त्या शिलाचं बंधन तोडून जर बोलत असाल, तर ते जागरूकता आणि समाधीसाठी खूप घातक आहे. तर बोलताना इंटेन्शन असणं महत्वाचं आहे. ठीक आहे. म्हणजे जसं की अ, बोलण्याच्या आधी तुम तुम्ही आतमध्ये अ, तुमच्या आतमध्ये ते काय बोलायचं हे माहीत असलं पाहिजे तुम्हाला. म्हणजे असं नाही की बोलणं चालू केलं म्हणून कोणत्याही विषयाला धरून कुठेही काही-काही बोलत बसायचं आहे. ओके. तुम्ही जर काही-काही जर बोलत बसणार तर ते युजलेस स्पीच होणार आहे. ओके. तर मोस्टली जे आहे ते जसं की भूतकाळ आणि भविष्यकाळ. भूतकाळ आणि भविष्यकाळामधले जे काही विचार उत्पन्न होतात आणि त्याच्यावर जर आपण बोलत असणार, तर भूतकाळ आणि भविष्यकाळामधले सगळे विचार हे दुर्गुणांनी माखलेले असतात. कोणताही तुम्ही भूतकाळाचा जर विचार घेत असाल, तर त्याच्यामागे आसक्ती असते किंवा लोभ असतो किंवा द्वेष असतो किंवा दोष असतो किंवा ईर्ष्या असते किंवा मत्सर असतो. ओके. आणि
भविष्यकाळाबद्दल जर विचार करत असाल तर त्याच्यामध्ये आसक्ती असते, बिकमिंग असते. ओके. तर भूतकाळ आणि भविष्यकाळाचे बद्दल जर आपण बोलणं डायरेक्टली रिमूव्ह नाही होणार, परंतु जर कमी-कमी जर करत गेलो, तर काय होणार, की त्यामुळं दुर्गुणांना वाचेमधून निघण्यास खूप काय म्हणतात त्याला अ, बंधन होऊन जाईल. म्हणजे दुर्गुण इझिली वाचे थ्रू निघणार नाहीत. ठीक आहे. हे मी थोडंसं वाचेबद्दल सांगितलं, परंतु याच्यामध्ये जे पहिलं शील आहे रिफ्रेनिंग फ्रॉम लाइंग जसं की अ, मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामी. ओके. तर या लाईनचा अर्थ काय आहे, की आय विल रिफ्रेन फ्रॉम लाइंग. ओके. त्याच्यानंतर आय विल रिफ्रेन फ्रॉम त्याला म्हणतात हाल्फ सेंटेन्सेस आपण अर्धवट वाक्य बोलतो ना, तर ते अर्धवट वाक्य बोलण्यापासून आणि खोटं बोलण्यापासून स्वतःला रिफ्रेन करेल. म्हणजे मी स्वतः बोलणार नाही. तर सिक्कापदं समादियामी म्हणजे काय, की धिस टाइप ऑफ ट्रेनिंग आय विल ऑब्टेन अँड विल ट्राय फॉर द समाधी. म्हणजे ह्या प्रकारची शिक्षा मी ग्रहण करून समाधीसाठी प्रयत्न करणार आहे. सिक्खापदं समादियामी म्हणजे या प्रकारच्या प्रॅक्टिसमुळे मला समाधीपर्यंत जाण्यास मदत मिळेल. ठीक आहे. तर रिफ्रेन फ्रॉम लाइंग. लाइंग मीन्स खोटं बोलणं. तर खोटं बोलणं मोस्टली ईझी असतं आणि ते लोभवृत्तीमुळेच निर्माण होत असतं. 90 to 75% इयरली. ओके. भीतीमुळं पण होतं. परंतु लोभ जास्त असतो बोलण्यामध्ये, खोटं बोलण्यामध्ये. तर तर याला सपोज तुम्ही एकदा जर खोटं बोललो आपण, सपोज ओन्ली वन टाईम, तर सेकंड टाईम सेम ऑब्जेक्ट, सेम विषय पुन्हा जर आला कोणत्याही घटनामध्ये आणि जर तुम्हाला बोलण्याची वेळ पडली, तर मन जे आहे त्या घटनांना पुन्हा-पुन्हा पुनरावृत्ती केल्याच्या ऊर्जेमुळं ते फटकन बोलून देतं. ओके. कारण की आपण कधी रिफ्रेनिंगची प्रॅक्टिस केलेली नसते. मीन्स थांबवण्याची प्रॅक्टिस केलेली नसते. बोलण्याची प्रॅक्टिस जास्त असते. थांबवण्याची कमी असते. त्याच्यामुळं काय होतं, की फटकन बोलून जातो आपण. एकदा जर बोललं, तर ते जे खोटं बोललं ते पॉवरफुल होऊन जातं. दोनदा बोललं, पॉवरफुल होऊन जातं. तीनदा बोललं, जास्त, जास्त, जास्त. मग एकदा असं होऊन जातं, की खोटं बोलण्याची आदत लागून जाते आणि मग समजत पण नाही, की आपण खोटं केव्हा आणि कधी बोललो. कारण की हे जे खोटं बोलत आहे आपण, हे दुर्गुणांमधून बोलत आहे आणि दुर्गुण काय करतात? जागरूकतेला नष्ट करत असतात. जागरूकता नष्ट होते त्याच्याचमुळं आपण मोहामध्ये जाऊन सॉरी डिल्युजनमध्ये जाऊन येस मोहामध्ये जाऊन मोह म्हणजे अवेअरनेस आणि ट्रुथ पासून दूर ठेवणं. मोहामध्ये जाऊन फटाफट बोलायला लागतो. जसं-जसं बोलायला लागतो, तसं-तसं ते ताकदवर होत जातं. दुर्गुण ताकदवर होतात. खोटं बोलणं इट इज द पार्ट ऑफ दॅट डिफाइलमेंट म्हणजे ते त्या दुर्गुणाचा एक छोटासा हिस्सा आहे. ठीक आहे. खोटं बोलणं ही क्रिया आहे, परंतु ही क्रिया कशामधून घडत आहे? दुर्गुणामधून घडत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अर्धवट वाक्य बोलतो. अर्धवट वाक्य म्हणजे आता मी बोलता-बोलता ओके. आता जसं मी 5-10 सेकंडचा पॉज घेतला. बऱ्याच जणाला वाटलं असेल, की आवाज गेलाय किंवा थोडेसे आवाजाकडे पुन्हा लक्ष जात असेल किंवा काहीतरी मनात विचार आले असतील. सपोज मी 1 मिनिट जर बोललो नसतो, तर तुम्ही लगेच अ, आता मला काही मेसेज आले असते किंवा सगळ्यांनी म्हटलं असतं, की कुठं गेले, काय झालं, नेटवर्क कमी, काय व्हॉटएव्हर, व्हॉटएव्हर असं चालू झालं असतं. तर ही जी विचलित वृत्ती जी होते, ते अर्धवट वाक्य बोलल्याने होते. तर जसं जसं आपण खोटं बोलणार, जसं आपण अर्धवट वाक्य बोलणार, तर काय होणार आहे, की आपल्यामधले तर दुर्गुण वाढणारच आहे. परंतु इनडायरेक्टली आपण दुसऱ्याला पण हार्म करत आहे. त्याच्या त्याचं जी त्याची जी मानसिक शांतता आहे, त्याला पण भंग करत आहे. ठीक आहे. तर हे स्कंद म्हणजे काय, की हे अटॅचमेंट होऊन जातं. स्कंद म्हणजे अटॅचमेंट करतो असं सांगा, की ग्लू असतं ना ग्लू म्हणजे गोंद म्हणतो आपण त्याला.
गोंद काय करतं, दोन वस्तूंना चिटकून ठेवतं. ओके, अटॅचमेंट याला ग्लुईंग म्हणतात. म्हणजे दोन गोष्टीला चिटकवून ठेवतं. तर यामध्ये काय चिटकून राहते? तुमच्या दुर्गुणांना ही कृती चिटकून राहते. तर मग हे झालं एक स्कंद. म्हणजे म्हणजे ही जी कृती आहे त्या दुर्गुणाला चिटकून राहिल्यामुळं हा एक प्रकारचा स्कंद होऊन जातो. स्कंद म्हणजे ग्लुईंग चिटकून राहत आहे तुमच्या घटनांना आणि तुमच्या दुर्गुणांना, आणि या दुर्गुणातच मग पुन्हा पुन्हा घटना निर्माण होतात. मग या घटना कोण निर्माण करते? मी करत आहे. मी म्हणजेच मी, माझे, मी, माझं, माझे, हे जे आहे अहंकाराच्या ज्या अहंकाराने मीपणा किंवा सेल्फ जे जे क्रिएशन आहे हे तयार करत राहतात. आणि हे इतकं फास्ट होत राहतं की आपण बिलकुल अवेअर नाही राहू शकत याच्याविषयी. ठीक आहे. आय होप एवढं खूप झालंय पहिल्या शिलाविषयी. आणि हा, तुम्ही जितकं खोटं बोलसाल त्याचे रिझल्ट पण सांगून देतो. तुम्ही जितकं खोटं बोलसाल तर ट्रुथ पर्यंत कधीच जाऊ शकणार नाही. सत्य तुमच्यापर्यंत कधीच येऊ शकणार नाही. डायरेक्टली तुमच्यापर्यंत मोस्ट ऑफ द टाइम अनट्रू आणि लाईज येणार. म्हणजे तुम्ही जसं बोलणार तशाच गोष्टी तुमच्यापर्यंत रिटर्न येणार. ठीक आहे. जसं की तुम्ही जर एकदा खोटं बोललं तर ऑब्व्हियसली निसर्गामधला एखादा व्यक्ती येईल काही दिवसानं, थोड्या वेळानं, कधीतरी किंवा सुशांतजी प्लीज हँडल करसाल का जर एक कोणी हे केलं तर, किंवा रवींद्रजी जर रवींद्रजी, र- या. रवींद्रजी प्लीज, कोणी जर मधातच माईक आहे बघा, माईक ऑन होते, तर माईक ऑन झाला कोणाचा काय? ठीक आहे दादा, फोन केला. ठीक आहे. ओके, लिंक कटून जाते म्हणजे तर यस, तर जितकं खोटं बोलणार तितकं सत्य समोर येणार नाही. सत्याचे दोन भाग असतात, कन्व्हेन्शनल ट्रूथ, अल्टिमेट ट्रूथ. तर जे काही आपण नॉर्मली सध्या बोलत आहे ते कन्व्हेन्शनल ट्रूथ नाही आहे, हे अल्टिमेट ट्रूथ आहे. धम्म हा अल्टिमेट ट्रूथ आहे. परंतु भाषामध्ये तुम्ही बोलताना याला पेन म्हणतात, याला मोबाईल म्हणतात, याला 100 रुपये म्हणतात, याला 1000 रुपये म्हणतात, हे झालं कन्व्हेन्शनल ट्रूथ. तर कन्व्हेन्शनल ट्रूथ इतकं पॉवरफुल नसतं, परंतु त्याच्यापासूनच अल्टिमेट, जर तुम्ही कन्व्हेन्शनल ट्रूथ मध्येच खोटं बोलायला सुरुवात केली, कन्व्हेन्शनल ट्रूथच्या बद्दलच खोटं बोलायला सुरुवात केली, तर डायरेक्टली अल्टिमेट ट्रूथ तुमच्यापर्यंत कधीच येत नाही. म्हणजे धम्म तुमच्यापर्यंत कधीही येणार नाही जर तुम्ही खोटं बोलण्यास सुरुवात केली तर. त्याच्यानंतर अर्धवट वाक्य बोलल्यानं मन विचलित होऊन जातं दुसऱ्याचं, आपलं पण आणि दुसऱ्याचं पण. तर जे लोक, बरेच जण बघा तुम्ही, बोलता बोलता ते अडखडतात स्पीड ब्रेकर सारखे. जसं की रस्त्यात स्पीड ब्रेकर आलं की गाडी थांबते, तसंच त्यांचे शब्द थांबून जातात आणि 2, 3, 4 सेकंद नंतर ते बोलण्यास सुरुवात करतात. ओके, बायोलॉजिकली सायन्स तर हेच म्हणेल की इट इज म्हणजे शारीरिक व्यंग आहे, याच्यामध्ये काही नाही, पण इट इज, हे मानसिक व्यंग आहे. हे शारीरिक नाही, हे मानसिक व्यंग आहे. कारण की जीभ नसते बोलत, मन बोलत असतात. ठीक आहे. कारण की मनाद्वारे या सगळ्या घटना होत असतात. तर त्याच्यामुळं जसं जसं तुम्ही, सॉरी तुम्ही नाही, सगळे आपण जसं जसं अर्धवट वाक्य बोलण्यास सुरुवात करू, तर हे मानसिक व्यंग आपल्या मनात तयार होतं आणि त्याचा इफेक्ट या जन्मात किंवा कोणत्या तरी जन्मामध्ये शारीरिक व्यंगावर येत असतो. तर तो रिझल्ट असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर हे स्लँडरिंग, म्हणजे घाणेरडं बोलणं आणि शिव्या देणं. ठीक आहे. तर घाणेरडं बोलणं आणि शिव्या देणं हे तर म्हणजे एकदम लो लेवलचं हे होतंय, काय म्हणतात, लो लेवलचं डिग्रेडेड टॉक होतो हा एकदम. म्हणतात वस्तू कथा, तिरच्चान कथा, या इट्स लाईक ॲनिमल टॉक. ॲनिमल टॉक म्हणजे एकदम प्राण्यासारखं बोलणं, ज्याच्यामध्ये काही प्रज्ञा नाही, काही नाही, या पद्धतीचा. ठीक आहे. तर
स्लँडरिंग तर शिव्या देणं किंवा घाणेरडं बोलल्यानंतर ऑटोमॅटिकली आपली जी वृत्ती असते ती समोरच्याला समजून जाते आणि हे समजल्यामुळे काय होतं की त्या व्यक्तीचा आपल्यावर विश्वास तर राहतच नाही, परंतु रिस्पेक्ट कधीही ठेवू शकत नाही तो समोरचा व्यक्ती जर रिस्पेक्टेड असेल तर इनडायरेक्टली काय होतंय की तुमचं जे काय म्हणतात त्याला आयडियल टॉक म्हणू किंवा क्वालिटी टॉक म्हणू म्हणजे जे एकदम उच्च स्तराचं जे शाब्दिक भाषण असतं किंवा सॉरी शाब्दिक चर्चा जी असते एकमेकाची ती कधीच येणार नाही. म्हणजे तुमचे जे शब्द आहेत ते एकदम क्वालिटीचे येणार नाही. क्वालिटीचे म्हटल्यापेक्षा उच्च दर्जाचे कधीच येणार नाही. म्हणजेच काय होणार आहे की उच्च दर्जाचे आल्यामुळं लोकांचा विश्वास आणि आपल्या शब्दांवर लोकांचा म्हणजे ट्रस्ट कधीही निर्माण होणार नाही. ठीक आहे. जसं की याच्या विरुद्ध बघा तुम्ही जर स्लँडरिंगच्या विषयी एकदम उत्कृष्ट दर्जाचं भाष्य जर घेतलं, ठीक आहे, तर काय होईल की तुमची जी उत्कृष्ट दर्जाच्या भाषणामध्ये किंवा भाषण नाही, उत्कृष्ट दर्जाच्या बोलण्यामध्ये काय होतं की तुमचं जे शब्दशैली असते ती सुधरत जाते. तुमची जी शब्दशैली ती सुधरत जाते आणि काय होतं की तुमच्या भाषणामध्ये तुमच्या बोलण्यामध्ये संयम येऊन जातो. कारण की जेव्हा व्यक्ती शिव्या देतो किंवा घाणेरडं बोलतो, तर तिथं संयम बिलकुल राहत नाही. तिथं संयमाची जी पारमिता आहे ती नष्ट होत जाते. आणि त्याच्या विरुद्ध जर तुम्ही बोलत असाल, तर तिथं संयमाची पारमिता उत्कृष्ट बनत जाते. हे दुसऱ्या शिलाचं आहे, जसं स्लँडरिंग आहे. त्याच्यानंतर हार्श स्पीच आहे. हार्श स्पीच जसं काय आहे की म्हणजे त्याला रोषात्मक बोलणं किंवा रोषामधून बोलणं किंवा अजून रागात बोलणं, उंच आवाजात बोलणं, याला हार्श स्पीच म्हणतात. तर या हार्श स्पीच मध्ये काय असतं की शब्द जे असतात ते त्यांचं त्या आवाजाची जी पिच असतं किंवा त्या आवाजाचा जे ध्वनी असतो तो खूप हाय असतो हार्श स्पीच मध्ये. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे शब्द असतात ते डॅगर सारखे असतात म्हणजे चाकू सारखे असतात. जसे की चाकू खूप असल्यावर कसे घाव होतात त्या टाईप या स्पीच मध्ये बोलल्यानंतर घाव होत असतात. ठीक आहे. तर हे हार्ड स्पीच जे असतं ते मोस्टली ज्यांचा इगो, घमंड, गर्विष्ठपणा जो असतो तो खूप हाय केलेला असतो. ओके. ते मोस्टली हार्ड स्पीचचा उपयोग करतात. ठीक आहे. जसं की याच्यासाठी उदाहरण द्यायची गरज नाही. सगळेजण या या हार्श स्पीच मधून सगळेजण मोस्टली 1-2-3 दिवसात कुठं ना कुठं जातच असतात. तुम्ही जर एम्प्लॉई असणार तर बॉस तुमच्यासोबत हार्श स्पीच करणार किंवा बोलणार, उंच आवाजात बोलणार, तीव्र बोलणार, त्याच्यानंतर टोचून बोलणार. तर ह्याला हार्श स्पीच. तर हे हेट्रेड मधून येतं. जसं की ग्रीड, हेट्रेड, डिल्युजन आहे. तर हे हेट्रेड मधून दोष. मग त्याच्यामध्ये सब मध्ये जाऊन त्याच्या आतमध्ये जाऊन तर काय की अँगर, त्याच्यानंतर इलविल म्हणजे राग, द्वेष, ईर्ष्या, मत्सर यामधून हे तयार होत असतात. ठीक आहे. स्पेशली हे जे सेक्शन आहे जसं की सॉरी हे जे आहे हार्श स्पीचचा तर हे इझिली रिमूव्ह होत नाही जर एकदा प्रॅक्टिस तुम्ही जर करायला लागली याची. म्हणजे हार्श स्पीचची पण प्रॅक्टिस करतात लोक. म्हणजे सॉरी बोलणं म्हणजेच प्रॅक्टिस करणे. परंतु याला जर थांबवायचं असेल तर तुम्हाला काइंड स्पीच बोलावं लागेल. त्याच्यासाठी तुम्हाला मेत्ता करावं लागेल. मोस्टली आता बरेच जणांची मागच्या ह्याच्यात 3 दिवस आणि आताही 4-5 दिवसाची मेत्ता झालेली. तर त्यांना त्यांच्या बोलण्याच्या शब्दाच्या टोन मध्ये त्याच्यानंतर त्यांचे शब्दही आता कधी हार्श नाही येऊ शकणार. कधी नाही परंतु हार्श आता सध्या नाही येतील जर प्रॅक्टिस करत असतील तर. ठीक आहे. तर हे झालं हार्श स्पीच. तर याच्या विरुद्ध जर तुम्ही केलं म्हणजे काइंड स्पीच जर वापरला तर ऑटोमॅटिकली तुमचे शब्द एकदम मोहक आणि गोड बनतात. सगळ्यांना ते एकदम चांगले वाटतात कानाला आणि
ते ऐकल्यामुळं दुसऱ्यामध्ये शांतता निर्माण होते, सगळ्यात महत्वाचं. ठीक आहे. त्याच्यानंतर येतं युजलेस स्पीच. युजलेस स्पीच म्हणजेच व्यर्थ बडबड करणं. ओके. व्यर्थ बडबड करणं हे जे आहे, हे याच्यावर बुद्धांनी 32 सब्जेक्ट सांगितलेले आहेत. जसं की पॉलिटिक्स बद्दल, हिरो हिरोईन बद्दल, एंटरटेनमेंट बद्दल, त्याच्यानंतर एंटरटेनमेंट बद्दल, त्याच्यानंतर किंग बद्दल, क्वीन बद्दल, थीव्स बद्दल, पोलीस बद्दल, ओके, रस्त्याबद्दल, राज्याबद्दल, खेळांबद्दल. हे असे एकूण 32 सब्जेक्ट आहे. याच्याबद्दल बोललंच नाही पाहिजे. जर तुम्हाला तुमचं स्पीच युजलेस स्पीचनं काय असतं, की आपण शब्द बिलकुल खर्च करत जातो. म्हणजे जसं खूप जास्त आहे. ओके. आहे तर खूपच आहे. आपण शेवटपर्यंत बोलत राहतो. परंतु शब्दांना जर तुम्ही पैशासारखे खर्च करायला लागले ना, तर त्या शब्दांचं महत्त्व येऊन जातं. तुम्ही जर हा आयडियल स्पीच जर करत गेल्या, सॉरी, युजलेस स्पीच जर करत गेले, तर तुमच्या भाषेला महत्त्व राहत नाही. म्हणजे तुमच्या शब्दांना महत्त्व राहत नाही. तुमच्या शब्दांना वजन येत नाही. ओके. जसं की एखादा व्यक्ती पैसे स्टोअर करत राहतो, तो श्रीमंत बनत जातो. एकदा तो श्रीमंत बनत गेला, की त्याला ज्या काही सुखसोयी पाहिजे ते त्याला भेटत जातात. तसंच शब्दांचं आहे. तुम्ही जर शब्द साठा जर वाहतच टाकला, तर तुम्ही शब्दांनी गरीब नाही होत, तुम्ही तुमच्या भाषेमध्ये गरीब होऊन जाता. तुम्ही तुमच्या संभाषणेमध्ये गरीब होऊन जाता. म्हणजेच तुमच्या तुमच्या बोलण्याला वेटेज राहत नाही, महत्त्व राहत नाही, वजन राहत नाही. हे का होतं? कारण की युजलेस स्पीच. जसं फोनवर गेलं की मोस्टली जास्तीत जास्त टॉक करणं. ओके. नो प्रॉब्लेम, टॉक करायला पाहिजे. परंतु जर प्रवचन, सॉरी, टॉक हा रिलेटेड सब्जेक्ट किंवा मोस्टली धम्मावर जर असेल तर खूपच चांगलं आहे. दॅट इज नॉट अ युजलेस स्पीच. परंतु एनी काइंड, एनी टॉक which include these 32 subject, that is the useless speech. ओके. यानं काय होतं की राईट स्पीचचं काय होतं की तुम्ही शब्दांना अडवत आहे, घाणेरड्या, वाईट, त्याच्यानंतर टोचून बोलणाऱ्या, ओके, त्याच्यानंतर काय म्हणतात, खोटं बोलणारे शब्द, अर्धवट वाक्य बोलणारे शब्द, त्याच्यानंतर पाठीमागं बोलणारे शब्द, टोचून, त्याच्यानंतर अजून व्यर्थ बडबडीचे शब्द, ओके, उंच आवाजाचे शब्द. हे 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 जसं जसं तुम्ही स्टॉप करत जाता, यानं काय होतं की तुमची जी माइंडफुलनेस आहे ती स्ट्रॉंग होत जाते. म्हणजे जी जागरूकता आहे ती खूप स्ट्रॉंग होत जाते. इनडायरेक्टली काय आहे की हे सगळेचे सगळे अष्टांगिक मार्ग एकामेकांसोबत कनेक्टेड आहे. राईट स्पीच कनेक्टेड आहे राईट कॉन्सन्ट्रेशन सोबत. कारण की तुमचं जर राईट स्पीच जर नसेल, तर ऑटोमॅटिकली राईट कॉन्सन्ट्रेशन कधीच होणार नाही. राईट माइंडफुलनेस कधीच होणार नाही. राईट एफर्ट कधीच येणार नाही. ओके. राईट थॉट ही कधीच येणार नाही. ठीक आहे. आणि राईट ऍक्शनही होणार नाही. कारण की तुम्ही जर किलिंगचं जर बोलत असणार, सपोज किल किल किल, याला मारा, त्याला मारा, आपण असं मारायचं, तसं मारायचं. इनडायरेक्टली तुमच्या हातात कधीही काही लागलं तर यू विल नॉट, म्हणजे तुम्ही तुम्ही किल करण्यापासूनही स्वतःला, म्हणजे काय म्हणतात त्याला, स्वतःला थांबवू शकणार नाही. याचं उदाहरण बघा ना, कितीतरी चांगले चांगले व्यक्ती इनडायरेक्टली ऍक्सिडेंटली हत्या करून टाकतात. मोस्टली मे बी हजबंड वाईफ मध्ये बाचाबाची होते किंवा बोलण्याचं जे होतं असं, याच्यामधून हत्या होतात. इथं तुम्ही स्वतः समजू शकता की मी जे बोलत ते कसं बोललो तिथं. तर इनडायरेक्टली काय होतंय की सगळे शील तुटत तुटतात तर तुटतातच, परंतु सगळ्याचा सगळा पाथही नष्ट होतो. एकही अष्टांगिक मार्गामधला एकही मार्ग जर तुम्ही थोडासाही हुकवला किंवा नाही केला, तर सगळेचे सगळे मार्ग कमजोर होतात. ह्या एक प्रकारच्या सीड्या आहेत ज्या एकामेकाला कनेक्टेड आहे. ठीक आहे. तर राईट स्पीच कनेक्टेड आहे सम्यक समाधीला, सम्यक कर्मांताला, सम्यक प्रत्येकाला. ठीक आहे. ओके. आय थिंक इट इज इनफ फॉर दिस वन. राईट स्पीच. ओके. नेक्स्ट घ्या. सुशांतजी नेक्स्ट. ओके. सम्मा कर्मंता. ओके. राईट ऍक्शन. राईट ऍक्शन म्हणजे काय की जसं की पानाती पाहता, त्याच्यानंतर अधीन दान आणि कामे सुमिच्छाचार. तर
याच्याबद्दल सांगून मोस्टली सगळ्यांना माहितीच आहे, तरी मी थोडंसं सांगूनच देतो. तर पानाती पाहता जर विग्रह केला, प्राण आत पाहत म्हणजे प्राणाती पाहत मीन्स जे जीव प्राण, तर प्राण काय आहे? श्वास. जो श्वास आपण आतमध्ये घेत आहे, प्राण आत पाहत, त्याचा पात नाही करायचा आहे, म्हणजे त्याला नष्ट नाही करायचं आहे, त्याची हत्या नाही करायची. जे कोणते जीव श्वास घेते त्यांची जर हत्या केली तर ते होतं प्राणातिपात. तर इनडायरेक्टली जर तुम्ही पहिलं शील पालन करसाल प्राणातिपात, तर जे हेट्रेडचा जो थॉट आहे, सॉरी हेट्रेडच्या म्हणजे सॉरी हेट्रेड हा जो दुर्गुण आहे, त्याला आपण दोष म्हणतो, हेट्रेड, हा ऑटोमॅटिकली सॉफ्टन होऊन जातो. सॉफ्टन म्हणजे याला पाणी, इनडायरेक्टली जसं आपण झाड वाढवण्यासाठी पाणी टाकतो ना, तर ह्या ज्या कृती आहे हत्येच्या, या हत्येच्या कृती काय करतात की या प्राणातिपाता नावाच्या झाडाला पाणी टाकत राहतात. तुम्ही एक मुंगी मारली इंटेन्शन ना, ऍक्सिडेंटली नाही. जर तुम्ही इंटेन्शन नाही गेले, हिला मला मारायचं आहे, ओके, दॅट इज द थॉट ऑफ क्रुएलिटी. त्याच्यामध्ये क्रूरता आहे त्या विचारामध्ये. तर एकदा जर मारणार, तर इंटरनली त्या सगळ्या गोष्टी होत असतात कॉन्शियसनेस मध्ये, चेत काय म्हणतात विज्ञानामध्ये, म्हणजे मनामध्ये, येस मनामध्ये. तर यामुळे काय होतं की तुमचं जे हेट्रेड आहे त्याला बळ भेटतं. बळ म्हणजे ते मोठं होतं. ओके, जेवढं ते मोठं होत जाणार तेवढं तुम्हाला त्याला थांबवण्यासाठी वेळ लागणार, तेवढी तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागणार मेत्ताची. मेत्ता काय करते, याला कमी कमी करते. ठीक आहे, हे झालं त्याचा साईड इफेक्ट. परंतु तुम्ही जर हत्या करत राहिले तर या शिलाचा इफेक्ट हा आहे की माणसाचं जे जीवन आहे ते कमी होऊन जातं. याच्यामुळे जगामध्ये बघा, कोणी 120 वर्ष जगतं, कोणी 100, कोणी 80, कोणी 70, 60, 50, 40, 30, कोणी 25 ला जातं, कोणी 22 ला जातं, कोणी 18 ला जातं, कोणी 17 ला जातं, कोणी दुसऱ्या तिसऱ्या किंवा चौथ्या महिन्यातच निघून जातं, आणि कोणी अं, गर्भाशयातच मरून जातं. हे का होतं? कारण की खूप सगळ्या हत्या केलेल्या असतात. त्याच्यामुळं जे आयुष्य असतं ते कमी भेटतं. मनुष्य लोकात येण्यासाठी खूप पुण्य लागतात. परंतु पुण्य असतानाही जर हे पानातिपाता जर झालेलं असेल तर तेवढं आयुष्य भेटत नाही. ओके, लिमिटेड टाइम आहे आपल्याला, जास्त वेळ नसतो. मोस्टली जन्म झाल्या झाल्याच जसं समजायला लागतं. जर कोणी सांगितलं की माणसाचं आयुष्य 100 आहे, तर त्यालाच पकडून चालतो आपण, मरूच तर. नाही नाही, मी 100च वर्ष जगणार, तसं नाहीये. डेथ कोणत्याही मोमेंटला येणार आहे. मे बी आता प्रवचन ऐकता ऐकता कोणी मरू शकतं. एक श्वास घेतला, दुसरा श्वास माहित नाही केव्हा घेणार. ठीक आहे, मला तुम्हाला भिवायचं नाही, मला भीती नाही दाखवायची. परंतु ट्रुथ हेच आहे की आपला जो मृत्यू आहे तो दुसऱ्या श्वासावर असतो आपल्या. म्हणजे ब्रीथ इन घेतल्यानंतर आउट होईल का नाही हे माहित नाही. ठीक आहे, तर आपला मृत्यू आपल्या श्वासावर आहे. ठीक आहे, तर हे आहे प्राणातिपात. त्याच्यानंतर येतं स्टिलिंग, अधीन जाणं. तर अधीन जाणं म्हणजे चोरी करणे. चोरीची जी वृत्ती आहे ती लोभामधून निर्माण होते, म्हणजे आता याला म्हणून ग्रीड. पहिलं जे शील आहे ते हेट्रेड मधून जनरेट होतं, क्रिएट होतं, पॉवरफुल होतं. दुसरं जे शील आहे ते ग्रीड मधून होतं, म्हणजे लोभामधून हे पॉवरफुल आणि जनरेट होत जातं. ठीक आहे, जसं की स्टिलिंग का करतो आपण? कारण की आपल्याला आपल्या आवाक्याच्या बाहेरची गोष्ट असली आणि ती आपल्याला कमी टाइम मध्ये भेटण्याची इच्छा असेल, म्हणजे प्राप्त करण्याची, आणि या प्राप्त करण्याच्या इच्छेमधूनच आपण चोरी करतो. पण ती प्राप्त करण्याची इच्छा कुठून येऊ लागली आहे? लोभामधून येऊ लागली आहे. कारण की लोभाची वृत्ती काय असते की फटकन इंद्रिय लवकर भेटला पाहिजे. तर हे जे फटकन भेटण्याची जी वृत्ती असते, लोक त्याच्यामुळं मनाला कृती करायला लावतो त्या पद्धतीची चोरीची. तर याचा परिणाम हा आहे की तुम्ही जर चोरी करत राहिले तर इनडायरेक्टली जे काही जन्म होतात त्याच्यामध्ये आपल्याला सुख सुविधा भेटत नाही, म्हणजे जशा पाहिजे तशा. ओके, आपल्याला वाटतं की आपल्याला हे पाहिजे ते भेटणार नाही लवकर. आपल्याला वाटतं असं असं मला पाहिजे तसं भेटणार नाही.
त्याच्यामुळे तुम्ही पाहू शकता की आर्थिक असमतोल प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघू शकता. हे का आहे? कारण की या प्रकारचे शील पालन न केल्या गेल्यामुळं. ठीक आहे. सेक्शुअल मिसकंडक्ट याचा अर्थ काय? मला वाटतं दुसरं समजलं असेल. मी जास्त सांगत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर एक तिसरं आहे सेक्शुअल मिसकंडक्ट म्हणजे कामेसुमिच्छाचार. कामेसुमिच्छाचार म्हणजे 5 इंद्रियाद्वारे व्यभिचार करणार नाही. ठीक आहे. हा अनेकवचनी शब्द आहे. आपल्याकडे याचा अर्थ काय लावला जातो की शारीरिकरित्या व्यभिचार करणार नाही. हे चुकीचं आहे. ते फक्त एकवचनी शब्द आहे. त्याचा अर्थ अनेकवचनी आहे. ठीक आहे. तर हा अनेकवचनी शब्द आहे. एकवचनी जर बुद्धांना वापरायचं असतं, इथं जर एकवचनी म्हणायचं असतं त्या शारीरिक व्यभिचारासाठी, तर त्याला असतं कामानं आदिनव, कामानं असाद, कामानं ओकार संकिलेस, असे हे 4 ते 5 शब्द बुद्धांनी इथं वापरले असते. जर एकवचनी ठेवायचं असतं तर. ठीक आहे. सेक्शुअल मिसकंडक्ट केल्यानंतर सरळ आहे की हसबंड वाईफ मध्ये ट्रस्ट राहत नाही. त्याच्यानंतर तुम्ही सॉरी जे कोणी सेक्शुअल मिसकंडक्ट करतं तर ते त्यांचे जे प्रायव्हेट पार्ट्स असतात त्याला अब्यूज करतायत. अब्यूज करतायत म्हणजे काय करतायत? त्याचा दुरुपयोग करतायत. कोणतीही गोष्ट तुम्ही दुरुपयोग करा. सपोज मोबाईल आहे. तुमच्या हातामध्ये आता सध्या जो मोबाईल आहे, त्याचा दुरुपयोग म्हणजे काय आहे की त्याला जास्त चालवा, त्याच्यामध्ये डाटा जास्त स्टोअर करा. ओके. ओव्हरलोड करून टाका त्याला. तर तो हँग होऊन जाईल. तो चालणार नाही. सिंपल त्याच पद्धतीचं आहे. ज्यावेळेस आपण प्रायव्हेट पार्ट अब्यूज करतो, तर निसर्गामध्ये ते पार्ट डबल भेटत नाहीत. कारण की त्याचा अब्यूज झालाय, रिस्पेक्ट नाही राहिला. ठीक आहे. रिस्पेक्ट न राहिल्यामुळं तुम्ही पाहू शकता की तृतीयपंथीय लोक ज्यांना म्हणतो आपण, मला तृतीयपंथी समजते की नाही काय माहिती. समजणार का? समजतं का? सांगावं लागेल. हो सर समजतं सर. ओके 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 ओके. ऑफ करा. ओके. तर हे जे तृतीयपंथी लोक जे असतात म्हणजेच या प्रकारचे, तर हे याच शिलामधून निर्माण होत आहे. या लोकांनी सरळ सरळ ज्या वेळेस ह्युमन्स असतात कोणत्या तरी जन्मामध्ये, तिथं अब्यूज केलेले असतात प्रायव्हेट पार्ट्स. ओके. त्याच्यामुळे त्यांना ते पार्ट्स भेटतच नाही. हे सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. तर हे झालं तिसरं शील. तर हे झालं राईट ऍक्शन. सपोज आता तुम्ही पंचशील रोज पालन करताय. तर याच्यामध्ये जे पहिलं जे होतं राईट स्पीच, त्याच्यामध्ये मुसावादा तुम्ही पालन करते. परंतु त्याच्यामध्ये आजीव अठ्ठमग्गशील जर घेतले तुम्ही, म्हणजे 8 प्रकारचे शिले असतात. त्याला आजीव अठ्ठमग्गशील म्हणतात. आजीव अठ्ठमग्गशील जर घेतले तर डायरेक्टली तुमचे हे 2 सॉरी आर्याष्टांगिक मार्गामधले हे 2 मार्ग तुम्ही आरूढ झालेले त्याच्यावर या शिलाच्या मार्फत. ठीक आहे. तर सेक्शुअल मिसकंडक्ट मधून त्या पद्धतीचे विपाक भेटतात, फळ भेटतात. ओके. ठीक आहे. नंतर सुशांतजी. येस. समाजीवा म्हणजे तुम्ही तुमची जी आजीविका आहे ती रॉंग पद्धतीची नाही ठेवली पाहिजे. एक मिनिट. रॉंग पद्धतीची नाही ठेवली पाहिजे. त्याच्यामध्ये शस्त्रांचा व्यवसाय नाही झाला पाहिजे. कारण की शस्त्रांच्या व्यवसायामधून कुठं चांगलं काम तर होणारच नाही, हत्याच होणार आहे. तर त्या हत्येला तुम्ही शस्त्र विकता येतात. जेव्हा जेव्हा हत्या होईल तर त्यामध्ये तुमचा हिस्सा असेल. शेअरिंग तर तुम्हाला भेटणारच आहे, जे काही तुम्ही करसाल. ट्रेड इन ह्युमन्स, माणसांचा व्यापार नाही करायचा आहे. जसं की गुलाम विकणं, गुलाम घेणं. ओके. हे खूप म्हणजे रॉंग आहे. ॲनिमल्स फॉर स्लॉटर्स, ट्रेड ॲनिमल्स फॉर स्लॉटर्स, याला पण जे बाहेर कसाई असतात, चिकन विकतात, मटण विकतात, तो बिझनेस कधीच नाही करायचा आहे. ओके. त्यांना विकणं आणि त्यांना कापणं हे नाही करायचं आहे. ट्रेड इन इंटॉक्सिकंट्स म्हणजे विष कधीच नाही विकायचं आहे. ओके. हा बिझनेस पण सम्यक आजीविकामध्ये नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर ट्रेड इन पॉइझन, विष आणि इंटॉक्सिकंट्स म्हणजे सॉरी
पॉइझन म्हणजे विष आणि इंटॉक्सिकंट म्हणजे मद्य, म्हणजे दारूचा, नंतर सिगरेट, गुटखा, तंबाखू, बिडी, त्याच्यानंतर गांजा, चरस, अफीम, ड्रग्स, हे जेवढे काही नशा आणणाऱ्या वस्तू आहेत, ठीक आहे, पिण्याचंच नाही, इंजेक्शनच्या पण आहे, खाण्याच्या पण आहे, वेगवेगळ्या आहे, ताडी पण आहे, ड्रिंकिंगचं, एनिथिंग. तुम्ही जर म्हणत असाल की काही पिल्यानं आम्हाला औषधासारखं आहे, इट्स टोटली रॉंग. त्याच्यामध्ये काही शक नाही. तर जसं की ट्रेड इन इंटॉक्सिकंट्स, ट्रेड इन पॉइझन, विषामध्ये, तर यानं काय होतं की शस्त्राचा जर तुम्ही व्यवसाय करसाल तर तुम्ही कशाचा व्यवसाय करताय? क्रोधाचा व्यवसाय करताय. तुम्ही हेट्रेडचा व्यवसाय करताय, म्हणजे दोषाचा. तुम्ही ट्रेड इन ह्युमन्स, म्हणजे जर माणसांना विकत आहे, तर तुम्ही सरळ सरळ काय करत आहे, तुमचे, एक मिनिट, इथं कोणतं, yes, इथं ग्रीडच आहे. इथं ग्रीड आहे, परंतु इगो खूप आहे. ठीक आहे, ग्रीड काय आहे, कारण की ह्युमन बिझनेस मध्ये माहित नाही का करतात, आय डोंट नो, मला याच्याबद्दल जास्त माहित नाही. बट इथं इथं अविद्याच आहे, अविद्या आणि ग्रीड खूप आहे, कारण की लोभ आहे इथं. कारण त्याच्यामुळं अविद्येत असल्यामुळेच त्याला समजत नाही की माणसाला विकल्यानं काय फरक पडणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर स्लॉटर म्हणजे कापणं, इथं पण हेट्रेडच आहे, इथं पण द्वेषाचाच व्यापार होत आहे. ठीक आहे, म्हणजे दुर्गुणांचा व्यापार असतो हा सगळा. सम्यक आजीविका म्हणजे म्हणजेच दुर्गुणामध्ये न राहता व्यापार करणं. हे सगळे दुर्गुणांनी वाकलेले विषय व्यापार आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर इंटॉक्सिकंट्स, सरळ आहे. तुम्ही जर कोणाची बुद्धी भ्रमित करत असाल तर तुमची बुद्धी कधीच चांगली राहणार नाही. हे जे ते लहान लहान मुलं असतात ना, त्यांचं वय वाढत जातं पण बुद्धी नाही वाढत. ठीक आहे, त्यांचं वय, कोण बोलतंय? ओके. तर त्यांचं वय वाढतं पण बुद्धी नाही वाढत. हे का होतं? कारण की दे ऑलरेडी इंटॉक्सिकेटेड देअर माइंड. ओके, देअर कॉन्शियसनेस, नॉट माइंड. दिस कॉन्शियसनेस अँड माइंडसेट. सो त्यांनी काय केलेलं असतं, त्यांची जी चेतना आहे त्या चेतनेला भ्रमित केलेलं असतं. ठीक आहे, खूप आहे तसे जे स्वतःच्या चेतनेला भ्रमित करतात. दारू पिल्यानंतर माणूस अवेअर कधीच राहणार नाही. ठीक आहे, तो त्याच्या मनात जे येईल ते बरोबर करणार, जिथं जायचं तिथं निघून जाईल. ओके, तर हे काय आहे की अवेअरनेस नष्ट होऊन जाते, आणि अवेअरनेस नष्ट झाल्यामुळेच रिकग्निशन पॉवर किंवा परसेप्शन पॉवर ही खतम होऊन जाते. परसेप्शन पॉवर, रिकग्निशन पॉवर नसल्यामुळेच त्यांचं वय वाढतं, परंतु त्यांना समजत नाही गोष्टी. ठीक आहे, तर हे त्याचा त्याचा इफेक्ट आहे. पॉइझन, विष, विषाचे बरेच फायदे पण आहे, परंतु नुकसान खूप आहेत. मे बी पॉइझन पासून बरेचसे औषधी पण बनतात, परंतु जास्त नाहीये, कमीच आहे. विषाचा उपयोग सहसा हत्येसाठी किंवा याच्यासाठीच होत असतो. जुन्या काळामध्ये, मे बी आताही आहे, परंतु याच्यामधून हत्याच होणार आहे. हाही जो व्यवसाय हाही हेट्रेडचाच आहे. ठीक आहे, तर सिंपल आहे. समजा आजीविका नसेल, तुम्ही सॉरी, सपोज एखादा आपल्यापैकी रोज एक कोंबडा कापत आहे, सो ही लिसनिंग साऊंड ना, त्याची चिंकारी ऐकत आहे, त्याच्यानंतर त्याचं रक्त पाहत आहे, त्याला कापत आहे. ही इज ऑलरेडी डिस्ट्रॉइंग हिज काइंड माइंड, म्हणजे जे चांगलं मन आहे त्याचं ते नष्ट करू लागलाय तो, डायरेक्टली. तर त्याचं जे त्याची जे करुणामय वृत्ती आहे, ती लवकर तयार होत नाही त्याच्यामध्ये. त्याला दया कधीच येत नाही. ठीक आहे, तर त्याची जी दया, त्याची काइंडनेस, कम्पॅशन संपूर्ण नष्ट होऊन जात. हे हे जर चांगले दुर्गुण, सॉरी, जर सद्गुण नष्ट होत असतील, तर मग तो बिझनेस, ते जे काम आहे ते बिलकुल चांगलं नसतं. ठीक आहे, एवढंच मी याच्याबद्दल सांगू शकतो. नेक्स्ट, सुशांतजी. सुशांतजी नेक्स्ट. शील दिसत आहे राईट एफर्ट्स. येस, राईट एफर्ट आहे. आपले शीलखंडामध्ये 3 होते का 2 होते?
शीलखंड 3 होते का 2 होते? तीन झाले ना सर? 3 होते सर. 3 तीन होते झाले. ना? झाले का ते? हो झाले 3. ओके 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 ठीक आहे. तर आता स्क्रीन शेअर आहे, शेअर नाही केली. ओके. राईट एफर्ट. ओके. तर हे जे आहे समाधी खंड आहे, म्हणजे हा जो अष्टांगिक मार्गामधील हा जो मार्ग आहे, हा समाधीला सपोर्टिंग असतो. ठीक आहे, म्हणजे यानं समाधी खूप स्ट्रॉंग होऊन जाते. तर याच्यामध्ये काय आहे की 4 काइंड्स ऑफ राईट एफर्ट आहेत. जसं की वाईट विचार जो मनामध्ये आलेला नाहीये त्याला थांबवायचा आहे. ठीक आहे. द एफर्ट टू प्रिव्हेंट द अरायझिंग ऑफ अनहोलसम दॅट हॅव नॉट इट अरायझन, म्हणजे जे मनामध्ये आलेलं नाही आहे वाईट त्याला थांबवायचं आहे. त्याच्यानंतर आहे टू एफर्ट टू रिमूव्ह अनहोलसम स्टेट दॅट हॅव ऑलरेडी अरायझन, म्हणजे मनामध्ये आता वाईट विचार चालू आहे तर त्याला काढायचं आहे. पहिल्या याच्यामध्ये काय आहे की जे निर्माणच वाईट नाही झालेलं आहे त्याला थांबवायचं आहे. दुसऱ्या याच्यामध्ये काय आहे की जो एखादा वाईट विचार आलेला आहे त्याला आपल्याला रिमूव्ह करायचा आहे. म्हणजे त्याच्या रिमूव्ह कसं होणार, त्याच्यावर ऍक्ट नाही करायचं आहे. जर तुम्ही ऍक्ट नाही केलं, त्याला कृतीमध्ये नाही आणलं तर तो विचार ऑटोमॅटिकली रिमूव्ह होऊन जातो. त्याच्यानंतर आहे द एफर्ट टू अराउज द रायझिंग ऑफ होलसम स्टेट दॅट हॅव नॉट अरायझन, म्हणजे चांगला विचार, चांगली वृत्ती जी अजून निर्माण नाही झालेली आहे, ठीक आहे, तिला प्रयत्न करायचा आहे निर्माण करण्यासाठी. जसं की आता जसं मी म्हणेन की माझ्यामध्ये मैत्री भावनाच नाही, म्हणजे माझ्यामध्ये काइंडनेसच नाही, तर मग मी कोणता एफर्ट करायला पाहिजे की माझ्या मनामध्ये काइंडनेस आणण्याची प्रयत्न केला पाहिजे जी नाही आहे. ओके, हे आहे तिसऱ्या प्रकारचा एफर्ट. त्याच्यानंतर आहे की जे चांगला विचार निर्माण झालेला आहे किंवा जी चांगली कृती निर्माण झालेली आहे तिला प्रयत्न करायचा आहे वाढवण्यासाठी. समजलं नाही, एकच जण बोला फक्त. हो. ओके. तर काय होतं की याच्यामधून हे राईट एफर्ट काय आहे, कारण की इथं काय होते डायरेक्टली जे वाईट आहे, जे आलेलं नाहीये ते थांबवायचा प्रयत्न. जसं आता ही कृती कशी होणार पहिली, आता राग आपल्या आतमध्ये असतोच. ओके, परंतु तो वर नाही आलेला आहे. तर मित्ता काय करते, जेव्हा आपण मित्ता भावनाची प्रॅक्टिस करत आहे तर जो आलेला नाही त्याला शमवून टाकतो. जसं म्हणतो ना, माझी रागातून माझ्या मनातील राग नष्ट, माझ्या मनातील राग नष्ट, माझ्या मनातील राग नष्ट. तर ज्यावेळेस राग यायला निर्माण होतो त्याच वेळेस मेत्ताचे हे विचार काय करतात, त्याला शमवून टाकतात तिथं. म्हणजे हे झालं पहिलं, म्हणजे जिथं राग म्हणजे वाईट विचार किंवा रागाचा, द्वेषाचा, मोहाचा विचार येण्याच्या आधीच तो थांबत आहे. त्याच्यानंतर आहे की जो आलेला आहे त्याला काढायचा आहे. हे तर सोपं आहे, त्याला काही हे नाही, फक्त त्याच्यावर लक्ष द्यायचं नाही, जागरूकता ठेवायची. त्याच्यानंतर आहे की जी चांगला मनातला विचार जो आहे तो उत्पन्न नाही, परंतु त्याला उत्पन्न करायचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, तर हे तुम्हाला नॉर्मल आहे, काही नाही. जसं की माझ्या मनामध्ये मैत्रीचा विचार नाही, करुणेचा विचार नाही, तर मग मी काय करणार, मैत्री भावना करणार आणि तो उत्पन्न करण्याचा प्रयत्न करणार. त्याच्यानंतर चौथा काय की जसं की माझ्या मनामध्ये मैत्री भावना उत्पन्न झालेली आहे, करुणा भावना उत्पन्न झालेली आहे, परंतु आता मला काय करायचं की त्याला वाढवायचं आहे. दिस इज कॉल्ड राईट एफर्ट. तर असे एफर्ट केल्यानं काय होतं की तुम्ही दुर्गुणांना थांबवताय, दुर्गुण जे निर्माण झालेले त्यांना काढताय. त्याच्यानंतर सद्गुण जे निर्माण झालेले नाही त्याला उत्पन्न करताय, म्हणजे त्याला वरती आणण्याचा प्रयत्न करताय, आणि जो सद्गुण निर्माण झालेला आहे त्याला वाढवण्याचा प्रयत्न करताय. तर यानं काय होतं की डायरेक्टली समाधीला खूप मदत होऊन जाते, कारण की तो दुर्गुणांना आळा बसतो सरसा. इथं दुर्गुण वरच नाही येऊ शकणार. दिस इज कॉल्ड द राईट एफर्ट. येस, ओके. आणि हे समाधी खंड आहे, म्हणजेच
दिस इज द कॉन्सन्ट्रेशन ऍग्रिगेट. यानं समाधीला खूप मदत होते. राईट एफर्ट. ओके. त्याच्यानंतर सुशांत. दिस इज द मोस्ट ब्युटिफुल पार्ट समासाठी. ओके. सती मीन्स स्मृती. तर हे जे आहे हे 4 प्रकारच्या पसना आहे. ठीक आहे. तर यामध्ये काय की यामध्ये आहे कायानुपස්සना, त्याच्यानंतर वेदनानुपස්සना, त्याच्यानंतर चित्तानुपස්සना, त्याच्यानंतर धम्मानुपස්සना. ठीक आहे. तर आता जसं की याच्यापैकी वॉकिंग मेडिटेशन किती जण करतात? ओनली आय थिंक रवींद्रजी करतायत बहुतेक. रवींद्रजी आणि मी आज करून बघितलं. ओके. ठीक आहे. ठीक आहे. तर जसं की आता यामध्ये काय आहे की प्लीज ऑफ करा तुमचे. ठीक आहे. जसं की आता इथं आता कोणी वॉकिंग मेडिटेशन करते तर कायानुपස්සना म्हणजे काय की अवेअरनेस विथ बॉडी, म्हणजे शरीराविषयी जागरूकता. ठीक आहे. तर तुम्ही काय करत आहे की नोट करत आहे, जसं की वॉकिंग मध्ये पाय वर जात आहे, लिफ्ट होत आहे, त्याच्यानंतर खाली जात आहे, त्यानंतर पुन्हा वर येत आहे. ठीक आहे. याच्याकडे तुमचं लक्ष आहे. याला म्हणतात कायानुपස්සना. ठीक आहे. त्याच्यानंतर जसं जसं तुमचं काय म्हणतात कायानुपස්සना सॉरी वॉकिंग मेडिटेशन चांगलं होत जातं. ठीक आहे. त्याच्यामधून तुम्हाला काय होतं की यू फील जॉय, यू फील हॅपी. ओके. दिस इज अ फिलिंग. मग हे काय आहे की ही झाली वेदनानुपස්සना. ओके. तर म्हणजे तुम्हाला जी फिलिंग येत आहे आता, जसं की एकतर पेनफुल फिलिंग येत असेल किंवा नॉन पेनफुल किंवा हॅपीली फिलिंग, म्हणजे सुखद किंवा दुःखद फिलिंग येते. तर तुम्हाला जर चांगलं मेडिटेशन होत असेल तर सुखद फिलिंग येत आहे, सुखद वेदना येत आहे. त्याच्यानंतर जर तुमचं मेडिटेशन चांगलं नसेल होत तर तुम्हाला दुःखद वेदना येत आहे. तर जसं की आता तुम्ही वॉकिंग मेडिटेशन केलं तर तुमचे बॉडीचे मुवमेंट पाहून पाहून तुम्हाला सुखद वेदना येत आहेत. तर हे झालं वेदनानुपස්සना. ठीक आहे. तुम्हाला ऍक्टिव्हिटी मध्ये सांगा ते सगळं. त्याच्यानंतर आहे जसं की आता आता तुम्ही तुमचा पाय लिफ्ट होते. थर्ड आणि फोर्थ पार्ट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, चित्तानुपස්සना आणि धम्मानुपස්සना. तर चित्तानुपස්සना काय आहे की दिस इज द अवेअरनेस विथ युअर कॉन्शियसनेस, म्हणजे तुमचं जे चित्त आहे त्याच्याप्रती अवेअर राहणं आहे. तर इट इज अ व्हेरी 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 सूक्ष्म पार्ट आहे. याला म्हणतात ऍडव्हर्टिंग माइंड. ओके. ऍडव्हर्टिंग माइंड म्हणजे कृती करण्यास भाग पाडते. जसं की आता पाय वर घेत आहे, पुन्हा खाली जात आहे, त्याच्यानंतर त्याच्यामधून तुम्हाला वेदना निर्माण होत आहे, सुखद होत आहे, दुःखद होत आहे, ना सुखद ना दुःखद होत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे जे तुमच्या मुवमेंट करायला जे लावत आहे हे पण माइंड आहे. ठीक आहे. हे जे मुवमेंट होत आहे, कारण की प्रत्येक घटनेमध्ये माइंडच आहे. हा. तर जसं की मुवमेंट होत आहे, खाली येत आहे, त्याच्यानंतर तुम्ही बसत आहे, उभे राहते, हे एक माइंड निर्माण होतं, ऍडव्हर्ट माइंड, म्हणजे कृती करण्यासाठी त्याला प्रवृत्त करतं शरीराला. त्याच्यानंतर दुसरं माइंड निर्माण होतं, त्याला पकडून ठेवतं त्या कृतीला. त्यानंतर तिसरं माइंड तयार होतं. इट इज मिलियन अँड ट्रिलियन माइंड्स अरायझिंग विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड. एका सेकंदाच्या 10व्या भागामध्ये एकूण 10 कोटी मन तयार होतात. ठीक आहे. तर हे तयार होऊ लागलेलं आहे. तर जसं की मग काय होतंय की एका पाठोमाग एक 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 मन तयार होतं. तसं तसं तुम्ही शरीराच्या हालचाली करत राहता. तुम्हाला सुखद वेदना आला, दुःखद वेदना आला, तुम्ही मूव्ह करता, तुम्ही बसता, तुम्ही व्हॉटएव्हर जे काही होते. ठीक आहे. आता जसं की मी प्रवचन देत आहे, तर मी प्रवचन देत आहे ते इट इज ऑलरेडी वन माइंड कमिंग, टू माइंड कमिंग. आता मी शब्द बोलत आहे, हे शब्द बोलत आहे तर एक शब्द म्हणजे एक लाईन बोलत आहे तर एक वन माइंड अरायझिंग, याला सपोर्टिंग अनदर माइंड अरायझिंग.
आता मागून जे जे शब्द येत आहेत माझ्या, म्हणजे मी जे शब्द बोलत आहे त्याच्या मागे एक 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 मन उत्पन्न होते आणि हे एक 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 मन इंटरलिंक आहे सगळं अचेतन मनामध्ये. ठीक आहे. तर हे तुम्हाला डायरेक्टली बघावं लागतं. ऍडव्हर्ट माइंड म्हणजे तुम्हाला कृती करण्यासाठी, जसं की मी आता प्रवचन देतो, तर हे प्रवचन देताना मला शब्दांचा जो उपयोग करत आहे किंवा धम्म जो आतमधून येत आहे, हे सगळं मन करत आहे. इट इज ऑल द माइंड. एक माइंड निर्माण, दोन माइंड निर्माण, तीन माइंड निर्माण, हे झालं चित्तानुपස්සना. ओके. हे तुम्हाला ऍडव्हर्टिंग तुम्हाला दिसलं पाहिजे. इट इज अ व्हेरी ब्युटिफुल. हे तुम्हाला ऍडव्हर्टिंग दिसलं पाहिजे. हे तुम्हाला लॉकिंग माइंड दिसलं पाहिजे. म्हणजे कसं मन चित्त पकडतं, कसं ऍक्टिव्हेट करायला लावतं. जसं मी आता प्रवचन सांगत आहे, दिस इज ऍडव्हर्टिंग माइंड. ऍडव्हर्टिंग माइंड. ओके. कारण की माझ्या तोंडाला क्रिया करायसाठी मन प्रवृत्त करत आहे, स्मृतीद्वारे धम्माचा नॉलेज आतमधून काढून. ओके. इट इज लिटिल बिट हार्ड फॉर मी ऑल्सो, बट आय एम ट्राईंग. ठीक आहे. तर हे झालं ऍडव्हर्टिंग. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की हे जे चित्त जे आतमध्ये, आता जसं की मुवमेंट होते, जसं की पहिले जे कायानुपස්සनामध्ये तुम्ही काय केलंय की तुम्ही तुमच्या शरीराकडे बघितलं, मुवमेंट हे ते, त्याच्यानंतर काय झालं, फिलिंग, वेदनानुपස්සना निर्माण झाली. तर हे वेदनानुपස්සना म्हणजे जे विचार उत्पन्न झाले, विचार उत्पन्न होण्यासाठी काय, चित्त निर्माण झाले वेगवेगळे वेगवेगळे, एकामागे एकामागे. तर हे चित्त झाले निर्माण, हे चित्ताची निर्मिती म्हणजे चित्तानुपස්සना आहे. आणि याच्यानंतर जे आहे, जे काही निर्माण होत आहे ते आहे धम्मानुपස්සना. तर मग याच्यामध्ये काय होते की तुमचं शरीर जेव्हा एक मुवमेंट करत आहे, तर कितीतरी त्याच्यामध्ये संस्कार निर्माण होते, नष्ट होते. जसं की कितीतरी सेल्स जे आहेत, पेशी ज्या आहेत, त्या मुवमेंट होते, बोन्स मुवमेंट होते, कितीतरी शरीराच्या संरचना मुवमेंट होते, त्याच्यामधून मनाची उत्पत्ती होत आहे, जसं की कायानु, वेदनानु, नंतर चित्तानुपස්සनेची. तर हे माइंड आणि मॅटरचं जे ट्रान्झॅक्शन होत आहे सगळं मनामध्ये, त्याला म्हणतात धम्मानुपස්සना. इतकं सूक्ष्मरित्या जर केलं, इतक्या सूक्ष्मरित्या ज्यावेळेस दिसायला लागतं, त्यावेळेसच निर्वाणाचा मार्ग मोकळा होतो. याला म्हणतात विपश्यना. हे तुम्हाला डायरेक्टली पाहावं लागतं. त्यावेळेस तिसऱ्या याच्यातही दुर्गुण नष्ट होत नाही, चित्तानुपස්සनालाही दुर्गुण नष्ट होत नाही. चौथ्या याच्यात कुठं दुर्गुण नष्ट व्हायला सुरुवात लागते, त्याच्यासाठी सतीपण्या लागते. म्हणजे प्रज्ञेशिवाय दुर्गुण नष्टच होत नाही. या पद्धतीने हे वर्क करतं. त्याच्यानंतर येस, दिस इज द राईट माइंडफुलनेस. आणि माइंडफुलनेस म्हणजे काय की जागरूकता, प्रत्येक ठिकाणची जागरूकता. जसं की आता मी जर बोलत आहे, तर मी बोलत असताना मी माझ्या शब्दाविषयी जागरूक पाहिजे. ठीक आहे. तर इट इज व्हेरी हार्ड. कारण की धम्माचा एक स्रोत असतो, त्या स्रोतामध्ये आपण इनडायरेक्टली वाहत जातो, परंतु ते वाहनं म्हणजे जागरूकता नाही. ठीक आहे. जसं की मला काय बोलायचं मी हे विचार करून नाही सांगू शकणार, कारण की असं जर हे सांगितलं, हे ऍक्च्युली इनडायरेक्टली अचेतन मनामधून जेवढं काही नॉलेज, जेवढं काही धम्म मी ऐकलेलं आहे, त्याचा वापर केला जातो. आणि प्रज्ञा काय करते, प्रज्ञा इनडायरेक्टली त्या नॉलेजचा वापर करून नवीन एक तर धम्माची उत्पत्ती करते, किंवा तुम्हाला ज्या पद्धतीने समजेल त्याच प्रकारचं भाष्य मनामधून, सॉरी, तोंडामधून काढण्याचा प्रयत्न करते. याच पद्धतीने हे सगळं क्रिया चालत असते. ठीक आहे. तर यालाच अवेअरनेस म्हणतात, जागरूकता म्हणतात. तर जागरूकता प्रत्येक ठिकाणी असते. तुम्ही तुमचा मोबाईल हातात पकडलेला आहे, तुम्ही ऐकताय. ओके. आता ऐकताय, आता मी जे जे शब्द एक 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 बोलत आहे, तुम्ही जितकं स्पष्टरित्या ऐकताय, तेवढी तुमची अवेअरनेस स्ट्रॉंग. ओके. सदा जसं की ऐकता ऐकता कोणी बाजूला असं हल्लं, सपोज काही वाजलं आणि तुमचं लक्ष तिकडे गेलं, दॅट इज नॉट गुड अवेअरनेस. ते तुमची चांगली जागरूकता नाही. दॅट इज नॉट गुड फोकसिंग. ओके. याच्यामध्ये काय असतं की सगळा खेळ पारमितीचा आहे. पारमितीशिवाय हे काहीही होत नाही. तुमची अजागरूकता दुर्गुणांच्या बलामुळे वाढत असते. ओके. आणि दुर्गुणांचं बल का वाढतं, कारण की तशा प्रकारचे आपलं परफेक्शन नसतं, पारमिता नसते. पारमिता नसली की ऑटोमॅटिक
या सगळ्या गोष्टी होतात. जसं की मी आता ग्रुपमध्ये टाकलं होतं की बरेच जण लिहितात की आय डिड नॉट प्रॅक्टिस. प्लीज माईक ऑन नका करू. कोण आहे? प्लीज माईक ऑन नका करू. ओके. तर बरेच जण लिहितात आय आय डी नॉट डू द टास्क. मी कोणाला दोष नाही देते किंवा काहीच नाही, परंतु मी सांगत आहे की असं का होतं. जसं की बरेच जण म्हणतात की मला आज वेळ नव्हता, मला बसायला वेळ नाही भेटला. ओके. आणि त्याच्यानंतर बरेच जण म्हणतात की आय हॅव पेन पेन पेन, माय लेग हर्टिंग, माय ब्रेन हर्टिंग, माय हेड हर्टिंग, माय आईज हर्टिंग. ओके. मला इथंच दुखतं, मला तिथंच दुखतं, माझे हे झालं, माझं ते झालं. ओके. तर हे काय आहे की ऍक्च्युली आपल्याकडे पारमिता नाहीये. जसं की सिटिंग मेडिटेशन म्हटलं तर मोस्टली कोण जणी मधातच उठतील, वॉकिंग मेडिटेशन स्टार्ट करतील. वॉकिंग मेडिटेशन म्हटलं की तिथं सिटिंग मेडिटेशन स्टार्ट करतील. तर हे का होतं? कारण की पारमिताच नाहीये. कारण की प्रॅक्टिसच नाही होणार आहे पारमिता नसली तर. ठीक आहे. त्यांना शांतता भेटतच नाही. कारण की सर अरे प्रॅक्टिसच करत नाही तर शांतता कुठून भेटणार आहे? तर त्यांची ऊर्जाच निर्मिती होत नाही. बसण्यासाठी त्यांच्याकडे ऊर्जाच नसते. ही ऊर्जा कुठून येणार आहे? पारमिता एक ऊर्जा आहे ना. हे सगळ्यांना माहिती आहे एनर्जी. तर ही जी एनर्जी आहे ही माइंडफुलनेसचीच एनर्जी असते, जी प्रत्येक जन्मामध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी परावृत्त करत असते. ओके. मोस्टली माझे शब्द आय एम सॉरी लागत असतील कोणाला, परंतु याच पद्धतीनं हे सगळं काम करत असतात. तर जसं की अं, म्हणतात ना की प्रॅक्टिससाठी वेळ नाही, नाही, नाही. तर हे पारमिता आहे. जसं की बरेच जणाला काय होतं की एका ठिकाणी लिहिलेलं आहे त्रिपिटकामध्ये की अनंत पद एक तर 7 महिने किंवा 7 वर्षात प्राप्त होऊ शकतं. ओके. हा काळ त्यावेळेसचा होता. बुद्धांच्या एक म्हणजे अ, बुद्धांपासून ते 1000 वर्षापर्यंत. कारण की त्यावेळेस उद्घटितज्ञ आणि विपचितज्ञच लोक होते. म्हणजे त्या टाईपचे उपासक होते. आता जे आहे ते प्लीज ऑफ करा. प्लीज ऑफ करा. आताचे जे लोक आहेत ते आहे नेय आणि पदपरम. ठीक आहे. तर त्यावेळेस जे होतं की त्यांना एक एक बुद्धांचं एक सुत्तही त्यांनी जर ऐकलं, फक्त एक स्टांजा एक पॅराग्राफ, तर त्यांना अनंतपद प्राप्त व्हायचं. अनंत श्रोतापन्न सगदामी ते प्राप्त व्हायचे. दुसरं टाईप जे होतं विपचितान्य, औकटिकान्य, विपचितान्य म्हणजे काय की त्यांना एक पॅराग्राफ सांगावं लागेल. म्हणजे एक पॅराग्राफ त्यांना बुद्ध सांगायचे, एक 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 सूत्र सांगायचे आणि त्याचा अर्थ सांगायचे. ते अर्थ ऐकल्यानंतर ते मग आणि फलापर्यंत जायचे. त्याच्यानंतर जे आहे नेयला कसं आहे की नेयला प्रॅक्टिस करावं लागते. ठीक आहे. पदपरमाला तर लवकर होतच नाही. पदपरम जे आहे या जन्मामध्ये मग आणि फल प्राप्त करत नाही. पदपरम म्हणजे काय आहे की जे फक्त पुस्तकामध्ये लागलेले आहेत. म्हणजे पुस्तक वाचून वाचूनच सगळं करताय ते आहेत पदपरम. जे फक्त बोलण्यामध्ये एक्सपर्ट आहेत ते आहेत पदपरम. जे फक्त शब्दांशी खेळतात ते आहेत पदपरम. ठीक आहे. नेयला काय असतं? नेय म्हणजे त्यांना बुद्धांचा एक पॅराग्राफ म्हणजे एक सुत्त वाचावं लागतं पालीमध्ये असेल तर, किंवा कोणत्याही भाषेमध्ये. त्याच्यानंतर त्यांचा अर्थ समजून घ्यावा लागतो. नंतर त्याच्यावर प्रॅक्टिस करावं लागते. त्यावेळेस ते म्हणजे मग्ग आणि फल प्राप्त होऊ शकतात. आता सध्या तो खूप रेअर आहे. मग्ग आणि फल प्राप्त करणारे लोक खूप रेअर आहेत. ठीक आहे. कारण की पारमिताच नाहीये. जर पारमिता असल्या तर बसल्या बसल्याच तुम्हाला ध्यान खूप तुमचं जे जागरूकता आहे ती खूप शार्प होऊन जाते, खूप पॉवरफुल होऊन जाते. तुम्हाला जास्त वेळ लागत नाही. बसल्यानंतरच तुमचं चित्त एकाग्र होऊन जातं. मे बी 1 मिनिट, 2 मिनिट, 10 मिनिटानंतर चित्त जसं एकाग्र झालं, बऱ्याच जणांना निमित्त येतं, हे येतं. ओके. तर हे काय यांच्या पारमिता आहेत. याच्यामुळे यांना फटकन निर्माण होतं.
पण ग्रुपमध्ये पहा ना, मला दोष नाही द्यायचा, परंतु याच पद्धतीचं चालतं सहसा. बरेच जण 2 दिवस, 5 दिवस, 10 दिवसानंतर वापस येतात. माझ्याच ग्रुपचे जे जुने धम्ममंगलमचे, ठीक आहे. कोणी सकाळी उठत नाही, कोणी प्रॅक्टिसच करत नाही. ठीक आहे. तर या 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 पद्धतीनं सगळं हे चालत असतं. तर हेच आहे सम्यक सती. ही सती आपल्याला हे सम्यक सतीचं आपल्याला मोस्टली पॉवरफुल करावं लागते. तर ही पॉवरफुल करण्यासाठी म्हणजे तुम्हाला जर चांगलं करायचं असेल सम्यक सतीला, राईट माइंडफुलनेस, तर तुम्हाला शरीराप्रती जागरूक राहावं लागतं, मूव्हमेंट प्रती. त्याच्यानंतर वेदना म्हणजे फिलिंग्स ज्या निर्माण होत आहेत त्याच्याप्रती जागरूक राहावं लागतं. त्याच्यानंतर त्या फिलिंग्स का निर्माण होत आहेत, कशामुळे निर्माण होते त्याच्याप्रती जागरूक राहावं लागतं. आणि त्याच्या आतमध्ये जे मेंटॅलिटी आणि मटेरियलिटी काय राईज आणि हे होते हे तर तुम्हाला दिसणारच नाही. मोस्टली आफ्टर जानास हे सगळं दिसायला सुरुवात होते. ठीक आहे. तर याच प्रकारे आहे सम्यक सती. येस. ओके. नेक्स्ट. सुशांत. राईट कॉन्सन्ट्रेशन. ओके. तर समाधीविषयी तर जास्त बोलू नये आपण, कारण की दिस इज द पार्ट ऑफ प्रॅक्टिस. तर याच्यामध्ये कसं आहे की आनापानसती आणि मेत्ता, बुद्धानुस्मृती, मरणानुस्मृती, 32 पार्ट्स या प्रकारचे जे प्रोटेक्टिव्ह मेडिटेशन आहे, हे केल्यानंतर आनापानासती खूप स्ट्रॉंग होऊन जाते. ठीक आहे. त्याच्यानंतरच तुम्हाला निमित्त प्राप्त होतं. निमित्तानंतरच त्याला डेव्हलप केल्यानंतर निमित्ताला तुम्हाला ज्ञानामध्ये एंटर करता येतं. आणि ज्ञानाचा उपयोग कसा असतो, याला राईट कॉन्सन्ट्रेशन केव्हा म्हणणार? ओके. मोस्टली कसं आहे की सगळे ज्यांना ज्ञान प्राप्त होतात किंवा ज्यांना लाईट येतो, निमित्त येतं, दे एन्जॉय ओनली. ओके. दे अटॅच टू देअर प्रॅक्टिस. ऍक्च्युली समाधीचा उपयोग कुठं असतो? समाधीमधून उठल्यानंतर. जसं तुम्ही आता सपोज फर्स्ट ज्ञानामध्ये गेलेले, तुम्ही त्याच्यामध्ये गेले तर तिथं काय होत असतं, मन खूप एकाग्र असतं आणि आनंदी असतं पहिल्या ज्ञानामध्ये. त्याच्यामध्ये असतं वितक्क विचार म्हणजे ऍडव्हर्टिंग माइंड, सॉरी ऍडव्हर्टिंग फिलिंग आणि ऍडव्हर्टिंग फिलिंग आणि सॉरी वितक्क म्हणजे काय? वितक्क म्हणजे विचारांना निर्माण करणारी एक पॉवर. ठीक आहे. म्हणजे कॉग्निटिव्ह प्रोसेस असते ती. कॉग्निटिव्हला अर्थ माहित नाही मला मराठीमध्ये काय. ठीक आहे. म्हणजे इनिशियल लेवलला विचारांना निर्माण करणारी पॉवर आहे ती कॉग्निटिव्ह. ठीक आहे. तर ते असतं वितर्क, विचार, प्रीती, सुख, एकाग्रता. प्रीती म्हणजे जॉय. तिथं जॉय असतो, सुख असतं आणि एकाग्रता असतं. तर याच्यामुळे काय होतं की मन खूप शार्प होऊन जातं, चाकूसारखं. जसं की चाकूला धार असते. तर जसं तुम्ही उठता प्रज्ञेमधून, त्याला सॉरी समाधीमधून उठल्यानंतर तुम्हाला रिफ्लेक्ट करावं लागतं प्रत्येक गोष्टीवर. तुम्ही जे काही पाहसाल त्याला जागरूकतेनं, त्याच्यानंतर अवेअरनेसनं पाहावं लागतं. अवेअरनेस फोकस करून पाहावं लागतं. त्यामधून तुम्हाला शिकावं लागतं किंवा त्याला त्याला सूक्ष्मरित्या पाहावं लागतं. त्याच वेळेस त्याच्यामधून धम्माची उत्पत्ती होते. आणि तिथूनच प्रज्ञा निर्माण होण्यास सुरुवात होते समाधी. आणि ज्यावेळेस तुम्ही रिफ्लेक्ट करत राहता, रिफ्लेक्ट समाधीमधून उठल्यानंतर रिफ्लेक्ट करण्यामुळे मन खूप थकून जातं. मग मनाला झोपण्यासाठी म्हणजे मनाच्या आरामासाठी सम्यक समाधी असते, सॉरी कॉन्सन्ट्रेशन असतं, समाधी. तर जेव्हा तुम्ही थकता त्यावेळेस समाधीमध्ये जाऊन ते मन रेस्ट घेतं. ओके. तिथं प्रीती, जॉय, सुख, एकाग्रता असते. हा. तिथं ते तिथं ते रेस्ट घेतं. तिथून उठल्यानंतर पुन्हा ते रिफ्लेक्ट करायला लागलं पाहिजे. याला म्हणतात राईट कॉन्सन्ट्रेशन. ते नाही राईट कॉन्सन्ट्रेशन की तुम्हाला प्राप्त झालंय आणि तुम्ही त्याच्यामध्ये फक्त कंटिन्यू 2 आवर, 4 आवर, 6 आवर, 8 आवर, 10 आवर बसत आहे आणि रिफ्लेक्टच नाही करत आहे. नो यूज. जसं की चाकू आहे, परंतु त्याला धारच नाहीये. तर धार केव्हा येणार? तुम्ही रिफ्लेक्ट करायला लागणार. त्याला वजन केव्हा येणार? ज्यावेळेस तुमची प्रज्ञा डेव्हलप होणार. प्रज्ञा म्हणजे त्याचं वजन. ते तिची मूठ असते ती. आणि समाधी काय करते? त्याला धार लावते त्या चाकूला. या पद्धतीने आहे. हेच आहे सम्यक समाधी. तर फर्स्ट ज्ञानामध्ये कसं असतं? वितक्क, विचार, प्रीती, सुख, एकाग्रता.
सेकंड ध्यानामध्ये काय असतं, ध्याना म्हणजे हायर कॉन्सन्ट्रेशन. ओके. सेकंड ध्यानामध्ये काय असतं, वितक्क विचार निघून जातं, प्रीती सुख एकाग्रता राहतं. थर्ड ध्यानामध्ये सुख आणि एकाग्रता राहतं. आणि चौथ्या ध्यानामध्ये सुख निघून जातं, उपेक्षा आणि एकाग्रता राहते. ठीक आहे. भगवान बुद्धांनी जेव्हा महापरिनिर्वाण झालं होतं त्यावेळेस भगवान बुद्ध याच पद्धतीनं त्यांनी स्वतःचं निर्माण करून घेतलं होतं, म्हणजेच महापरिनिर्वाण. सॉरी. तर ते पहिले ध्यान, फर्स्ट ध्यान एंटर केलं, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, 7, 8 म्हणजे पहिले 4 मटेरियल त्यांनी एन्जॉय केले, आतमध्ये गेले, ते त्याला विहार केलं, त्यामध्ये सफर केलं, त्याच्यामध्ये वाहले. ओके. त्याच्यानंतर मटेरियल मधून इमटेरियल मध्ये गेले, 4, 5, 6, 7, 8 पर्यंत, पुन्हा 8 पासून मग 1 पर्यंत आले. पुन्हा त्यांनी रिव्हर्स एन्जॉय केलं. ओके. आणि मग पुन्हा 1 पासून 4 पर्यंत गेले आणि 4 मधून बाहेर आल्यावर त्यांनी श्वास सोडून दिला. कारण की तिथं काय फक्त एकाग्रता आणि उपेक्षा दोनच पॉइंट असतात. एकाग्रतेमध्ये काहीच नसतं, 1.8 नसतं. आणि उपेक्षामध्ये काय असतं, ना सुखद ना दुःखद ना न्यूट्रल, काहीच नसतं. उपेक्षा विरहित म्हणजे तिथं ना सुखद ना दुःखद विचार असतात. तिथं ऊर्जाच राहत नाही पुन्हा जन्म घेण्यासाठी. या प्रकारे या ज्ञानांचा उपयोग असतो. ओके. हे जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल, सम्यक समाधी इथपर्यंत जायचं असेल, तर वरचे सगळेचे सगळे जे आहे ते पालन करावं लागतं. परंतु मेन पर्यंत तर आलोच नाही. आता येणार आपण मेन पर्यंत. ओके. नेक्स्ट स्लाइड. सुशांतजी प्लीज नेक्स्ट स्लाइड. सॉरी. राईट व्ह्यू. ओके. आपण याच्यामध्ये एक अजून तयार केली होती ना, तिथून सुरुवात करूया आपण. येस. तर राईट व्ह्यू कशाबद्दल असला पाहिजे, म्हणजे सम्यक दृष्टी. याच्यामध्ये खूप आहे ऍक्च्युली. एका 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 याच्यावरच आपले 2-2 तास बोलता येईल एवढं आहे. परंतु आपल्याला सगळं शॉर्टकट मध्ये व्यवस्थित घ्यायचं आहे. तर सम्यक दृष्टी कशाबद्दल असली पाहिजे, की अवर ऍक्शन हॅव कॉन्सिक्वेन्सेस, म्हणजे कर्मसिद्धांत, किंवा मी जे करत आहे त्याची फळं मला शुअर भेटणार, हे तुमच्या मनामध्ये पक्क असलं पाहिजे. नाही तर आजकाल कसं आहे की आपल्याच याच्यामध्ये महाराष्ट्रामधला जो बौद्ध धर्म विकसित झालेला आहे या 60 वर्षामध्ये, 50 वर्षामध्ये, जे काही सरळ म्हणतात की हा जन्म आहे, याच्यानंतर काही आहे, जे काही केलेलं आहे त्याचं काही फळ नाही आहे आणि जे जसं म्हणत येईल तसं करत बसा. ओके. या पद्धतीचे विचार असतात. या पद्धतीचे विचार ठेवले तर ते काय करतात, ना शिलाला महत्व देत, ना समाधीला महत्व देत, ना जागरूकतेला महत्व देत, ना कोणत्या धम्मा, म्हणजे आपल्या धर्मामध्ये ज्या गोष्टी त्याला बिलकुल मनापार मी त्याला महत्व देत. जर सम्यक दृष्टीचा पहिलाच भाग आणि पहिलाच पॉइंट जर विकन केला तर आर्यष्टांगिक मार्गाचे पूर्णच्या पूर्ण खालचे नष्ट होऊन जातात. कारण की तुमची दृष्टिकोनच नाहीये. तुमचा दृष्टिकोन नाही म्हणजे तुमची कृतीच नाहीये. तुमची कृती नाहीये म्हणजे पुन्हा 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 म्हणजे पुनर्जन्म तुमचे होतच राहणार आहे. त्याच्यामध्ये काही शक नाही. आणि हे पण आहे, डेथ इज नॉट द एंड. डेथ इज नॉट द एंड म्हणजे काय म्हणणार, म्हणजे मृत्यू हे नाही सांगू शकणार मी. इट इज आय टेक इट फ्रॉम विकिपीडिया. ओके. ओके. आणि याच्यामध्ये काय आहे की अवर ऍक्शन अँड बिलीफ्स हॅव कॉन्सिक्वेन्सेस आफ्टर डेथ. ठीक आहे. याच्या विरुद्ध लिहिलेलं आहे. सॉरी, हे एकच वाक्य आहे. अवर ऍक्शन हॅव कॉन्सिक्वेन्सेस, डेथ इज नॉट द एंड, अँड अवर ऍक्शन अँड बिलीफ्स हॅव कॉन्सिक्वेन्सेस आफ्टर डेथ. तर सम्यक दृष्टी कशी निर्माण होणार, तर अवर ऍक्शन हॅव कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे आपल्याला हा व्ह्यू ठेवावा लागेल की मी जे काही करते त्याचे परिणाम आहे. त्याच्यानंतर हा व्ह्यू ठेवावा लागेल की मृत्यू म्हणजे शेवट नाही, त्याच्यानंतर पण आहे. त्याच्यानंतर हे पण ठेवावं लागेल की मृत्यू नंतर पण जे काही आपण कृती केलेली त्याचे फळ भेटणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे की बुद्ध फॉलोड द थॉट अँड थॉट सक्सेसफुल पाथ आउट ऑफ दिस वर्ल्ड अँड द आउटर वर्ल्ड. आउटर वर्ल्ड मध्ये हेवन आणि हेल आहे. बुद्ध हेल पर्यंत नाही गेले शिकवायला कधीच. ओके. हेवन मध्ये गेलेले आहेत त्यांच्या आईला शिकवण्यासाठी. तर बुद्धांनी हा मार्ग शिकवलेला आहे. तर रॉंग व्ह्यू कसा आहे की नाही, हे बुद्धांनी शिकवलेलंच नाही. दिस इज द रॉंग व्ह्यू.
नाही, हे बुद्धाने शिकवलेलंच नाही. का? कारण की हे मला पटत नाही. मला का पटत नाही? कारण की हे माझ्या व्ह्यूच्या विरुद्ध आहे. म्हणजे व्ह्यूच्या म्हणजे काय? की मला शील तोडायची, मला मजा मारायची, मला जे पाहिजे ते करायचं. आणि हे करण्यासाठी जर शील असतील, तर मला हा व्ह्यू मान्य नाहीये. मग हे झालं डिल्युडेड व्यक्ती. म्हणजे हा हा डिल्युडेड पर्सन काय करतो? स्वतः तर नष्ट होतोच होतो, परंतु पूर्ण समाज नष्ट करून टाकतो. ठीक आहे? असे खूप आहेत, जे सो कॉल्ड स्वतःला लेक्चरर आणि प्रिन्सिपल प्रोफेसर्स म्हणतात. मनात येईल तसं लिहितात आणि पूर्ण समाज नष्ट करून टाकतात. स्वतः तर मिथ्या दृष्टी ठेवतात, परंतु दुसऱ्यामध्ये मिथ्या दृष्टी निर्माण करून टाकतात. ठीक आहे? हा टॉक युट्यूबवर जाणार नाही. मे बी बरेच जण ऐकतील, परंतु दिस इज द ट्रूथ. आणि जे ऐकतील त्यांच्यासाठी सांगत आहे की दिस इज द राईट व्यू. मे बी त्यांनी स्टडी करावं, प्रॅक्टिस करावं, देन दे कॅन अंडरस्टँड. ओनली विथ रीडिंग कांट अंडरस्टँड. पुस्तक वाचून कधीही सम्यक दृष्टी निर्माण नाही होणार आहे. त्याच्यासाठी प्रॅक्टिस करावं लागणार आहे. त्याच वेळेस डाऊट नष्ट होतात. विदाउट प्रॅक्टिस डाऊट नष्ट होत नाही. हे काही इंजेक्शन नाही, व्हॅक्सिन नाही, शरीरामध्ये घेतलं की डाऊट नष्ट झाला. याच्यासाठी प्रॅक्टिस पाहिजे. ठीक आहे? त्याच्यानंतर आहे लेटर ऑन राईट बिकम एक्सप्लिटली इन्क्लूड कर्म अँड रिबर्थ. आपल्याला विश्वास ठेवावा लागेल की कर्म आणि रिबर्थ आहेत. ठीक आहे? कर्म सिद्धांत आहेत, कर्माचे फळ आहेत आणि पुनर्जन्म आहे. दिस इज द मेन कोर टीचिंग ऑफ द धम्म. जर पुनर्जन्म नसते तर भगवान बुद्ध निर्वाणाच्या माग, निब्बाणाच्या माग कशासाठी? सगळा संघ निब्बाणाच्या माग कशासाठी? दुर्गुण का नष्ट करायचे? का? तसंही तर घरी राहून दुर्गुण तुम्ही मेडिटेशन नष्ट करू शकता. का वर घ्यायचंय? का राजपाटा सगळं सोडून तिथं बसायचंय? का? कारण की असंख्य जन्मापासून जे दुःख सहन करत आलेलो आहे त्याला नष्ट करायचंय. त्याच्यासाठी बाकी काहीच नाही. आणि अँड द इम्पॉर्टन्स ऑफ फोर नोबेल ट्रुथ्स. फोर नोबेल ट्रुथ घेऊ शकता. नेक्स्ट येस ओके. तेच येस. तर समाधिटीमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे की द व्ह्यू अबाउट द फोर नोबेल ट्रुथ. जसं की जगात दुःख आहे, त्याच्यानंतर दुःख निर्मितीसाठी जो समुदाय असतो तो आहे, त्याच्यानंतर दुःख निरोध आहे, त्याच्यानंतर दुःख निरोध प्रतिपदा म्हणजे दुःख नष्ट करण्याचा मार्ग आहे. दिस मस्ट वी हॅव टू नो. म्हणजे याच्याबद्दल आपला व्ह्यू एकदम परफेक्ट असला पाहिजे की बुद्धांनी जर सांगितलंय की दुःख आहे तर शुअर यामध्ये काहीही नाही. तर 4 आर्य सत्य मी शिकवणार नाही. ठीक आहे? याच्यासाठी आपण एक वेगळा टॉक घेणार आहे. फक्त 4 आर्य सत्य मी तुम्हाला सांगत आहे. जगात दुःख आहे, दुःख समुदाय आहे, त्याच्यानंतर दुःख निरोध आणि दुःख निरोध गामिनी प्रतिपदा म्हणजे दुःख नष्ट करण्याचा मार्ग आहे. दुःख नष्ट करण्याचा मार्गच म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग आहे. ठीक आहे? तर जगात दुःख काय आहे की ओल्ड एज सफरिंग, डेथ इज सफरिंग, ओके, सिकनेस इज सफरिंग. तर सगळ्यात इम्पॉर्टंट याच्यामध्ये इथं कोणाला ते पालीमधलं वाक्य माहिती आहे का की अटॅचमेंट टू द पंचस्कंद इज सफरिंग. पालीमध्ये वाक्य म्हणते तिथं बोलते, म्हणतेला माहिती आहे. संकित्तेन पंच उपादान खंदा दुःख. येस, व्हेरी नाईस. ओके. तर अटॅचमेंट टू द पंचस्कंद इज सफरिंग. दिस इज द मेन. सगळ्यात महत्वाचं आहे की पंच उपादान स्कंद. राईट. पंच उपादान स्कंद म्हणजे बिकमिंग टू द स्कंद म्हणजे पंच उपादान स्कंद. शेअर स्क्रीनिंग गेलंय. ओके, नाईस, थँक्यू. तर I lost the screen. आला ओके. हे आहे पहिलं म्हणजे पंच उपादान स्कंद. जे पाचीचे स्कंद आहेत ते दुःखाचं मूळ कारण आहे. जसं की रूप, वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान. तुमचं मन पण हे दुःखाचंच कारण आहे. ओके, कारण की त्याच्यामध्येच सगळेचे सगळे कर्माचे फळ आहेत. मागच्या कितीतरी जन्मामध्ये आपण पुण्य थोडी करत आलेलो आहे. पाप पण खूप केलेले आहेत. त्याच्यामुळेच आपल्याला सफरिंग भेटत असते.
तर ते ऑलरेडी तिथं आहेच. जेव्हा जेव्हा विपाक मॅच्युअर होतील त्यावेळेस आपल्याला ते गिफ्ट भेटत राहतील आतमधून, बाहेर शोधायची गरज नाही. ठीक आहे. हे झालं ते. त्याच्यानंतर ओरिजिन ऑफ सफरिंग, तृष्णा, कामतन्ना, भावतन्ना, विभवतन्ना, ही झाली तृष्णा. म्हणजे क्रेविंग इज द सोर्स ऑफ सफरिंग. ठीक आहे. त्याच्यानंतर ससेशन, निरोध आहे. हे मी एवढं सांगत नाही. ओके, याच्यावर वेगळं घेऊ आपण. नाही, ऑलरेडी वेळ झालेला आहे. ठीक आहे. याच्यानंतर राईट थॉट. ओके, दिस इज, याला म्हणतात पन्याखंड. म्हणजे हे दोन जर तुम्ही प्रॅक्टिस केले, जसं की राईट व्ह्यू जर व्यवस्थित प्रॅक्टिस केला, सो इट विल गिव्ह पॉवर टू युअर अवेअरनेस अँड कॉन्सन्ट्रेशन अँड इट विल डेव्हलप युअर विस्डम. म्हणजे जर सम्यक दृष्टी आणि सम्यक संकल्प हे दोन जर प्रॅक्टिस करण्यात आले बरोबर, तर तुमची जागरूकता वाढेल. जागरूकता वाढल्यानंतर समाधी वाढेल. समाधी वाढल्यानंतर तुमची प्रज्ञा डेव्हलप होऊन जाईल. सगळ्यात महत्वाचं जे आहे ते प्रज्ञा डेव्हलप करणं आहे फक्त. त्याच्यामुळे याला विजडम ऍग्रिगेट म्हटलेलं आहे. याच्यामधून प्रज्ञा निर्माण होत असते. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय आहे की थॉट ऑफ रिनाउन्सिएशन, त्याला म्हणतात नेक्खम संकल्प, अव्यापाद संकल्प आणि अहिंसा संकल्प. म्हणजे नेक्खम संकल्प म्हणजे थॉट ऑफ रिनाउन्सिएशन. याच्यामध्ये दोन भाग आहेत, निक्काम संकल्प आणि महाअभिनिक्कम. महाअभिनिक्कम म्हणजे जे बुद्धांनी केलं होतं त्याला म्हणतात महाअभिनिक्कम, द ग्रेट रिनाउन्सिएशन. ग्रेट रिनाउन्सिएशन कोणी केलं? भगवान बुद्धांनी केलं. त्यांच्याकडं राजपाट होता, सगळं होतं, खूप सुखी होते, इवन दो दे लिव्ह एव्हरीथिंग. ओके, दॅट इज कॉल्ड रिनाउन्सिएशन, म्हणजे महाअभिनिक्कम. आणि आपल्याला कोणतं रिनाउन्सिएशन करायचं आहे? आपल्याला सुद्धा संसाराचा त्याग करावाच लागतो, शुअर आहे. ओके, आपली बायको, आपली मैत्रीण किंवा आपली मुलं हे आपल्याला दुःखामधून मुक्त नाही करू शकणार आहे. दिस इज द फायनल. जर मुक्त व्हायचं असेल किंवा प्रयत्नाला सुरुवात करायचं असेल तर ऑब्विसली आपल्याला रिनाउन्शिएट करावं लागतं या जगाला. म्हणजेच लोभ, दोष, मोह म्हणजे जग आहे. तुम्ही जे बघताय बाजूला घरात डोळ्याच्या बाहेर, सिमेंट, चेअर, दिस इज ऑल कन्सेप्ट अँड कन्व्हेन्शन. इट इज नॉट रिअली एक्झिस्ट. ओके, हे मूळ रूपामध्ये एक्झिस्ट नाहीये. दिस इज ऑल चेंजिंग अँड फेडिंग अँड फिनिशिंग. हे सगळं काही निर्माण होते आणि नष्ट होते. हे काही मूळ स्वरूपात एका स्थितीत एका वेळेस राहू नाही लागलंय. हे नष्ट होते म्हणजे हे निर्माणच होत नाही, निर्माण होणं आणि नष्ट होते. ही इतकी पॉवरफुल आणि मॉलिक्युल प्रोसेस असते की सुपर मायक्रोस्कोप खाली जर टाकलं तर हे तुम्हाला दिसणार नाही, बिकॉज इट इज व्हॅनिशिंग. ठीक आहे. कुठं होतो आपण, मी विसरलो. यस, रिनाउन्सिएशन. तर काय रिनाउन्शिएट करायचंय? ग्रीड, हेट्रेड आणि डिल्युशन. म्हणजे लोभ, दोष, मोह नष्ट जर करायचं असेल, सॉरी, लोभ, दोष, मोह जर सोडायचं असेल तर ऑब्विसली तुम्हाला हे जग सोडावं लागतं. कारण की या जगाची उत्पत्ती आणि हे जे जग चालत आहे हे लोभ, दोष, मोहावर चालू आहे. ठीक आहे. जे 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 कोणी प्रॅक्टिशनर आहेत, जसे भिक्खू आहेत किंवा जे कोणी विनय तोडून या जगाच्या मध्ये हे करतात, काय म्हणतात, एन्जॉय करतात किंवा पार्टिसिपेट करतात. ओके, बरेचसे भिक्खू सोशलाइज करतात, राईट. मला ब्लेम नाही करायचं आहे. मी तुम्हाला सगळ्यांना फक्त माझ्या मनामध्ये जो धम्म आहे तो थोडासा सांगून तुमच्यासमोर ट्रूथ आणू इच्छिते. ट्रूथ काय आहे की ज्यावेळेस सोशलाइज होतो आपण, ओके, सोशलाइज होणं म्हणजे काय आहे की जगामध्ये नाही. जग म्हणजे काय? लोभ, दोष, मोहामधूनच जगाची उत्पत्ती होत असते. हे लोभ, दोष, मोह म्हणजे जग आहे. तर या जगामध्ये जेव्हा येतो आपण, वी आर ऑलरेडी, मग काय होतं की जसं जगामध्ये आलो सरळ सरळ पुन्हा आपण पुनर्जन्माच्या प्रक्रियेला प्रबळ करत आहे. म्हणजेच पुन्हा पुन्हा आपण या वर्ल्ड मध्ये येण्यासाठी स्वतःच बीज पेरत आहे. जेवढे बीज पेरणार त्याचे फळ भेटणार. ठीक आहे. हे झालं रिनाउन्सिएशन. मग काय की आपल्याला हे सोडायचं आहे. जर नाही सोडता येत घर किंवा फॅमिली लाईफ, तर काय सोडायचंय? लोभ, दोष, मोह हे सोडायचं आहे. ठीक आहे.
हे सोडलं तर ऑटोमॅटिक प्रज्ञा उत्पन्न होते, जागरूकता उत्पन्न होते, स्टिलनेस उत्पन्न होते, पीस उत्पन्न होते. हे सगळे फूड आहे विजडम साठी. ठीक आहे. त्याच्यानंतर नॉन इल विल. नॉन इल म्हणजे थॉट ऑफ नॉन इल म्हणजे अहिंसा संकल्प, निष्काम संकल्प, अव्यापाद संकल्प म्हणजे विरोध नाही करायचा आहे. विरोध. ओके. विरोधाच्या ऐवजी काय आहे की मेत्ता करायची आहे. म्हणजे राग, द्वेष, मोह, ईर्षा हे जे आहे हे विरोध आहे. तर याच्या विरुद्ध मेत्ता करायची म्हणजेच थॉट ऑफ नॉन इल विल. तिथं मग ईर्ष्या राहणार नाही, द्वेष राहणार नाही, मत्सर राहणार नाही. ठीक आहे. जर हे राहणार नाही तर हेट्रेड राहणार नाही. सेकंड पण तेच आहे. थर्ड द थॉट ऑफ हार्मलेसनेस. हार्मलेसनेस म्हणजे अहिंसा संकल्प म्हणजे हत्या करायची नाहीये. ओके. म्हणजे कोणाची हत्या करायची नाहीये. त्याच्यामुळे क्रुएलिटी कमी होऊन जाते. क्रुएलिटी जर कमी झाली, नॉन हार्मलेसनेस म्हणजे हार्मलेसनेस म्हणजे कोणाला इजा करण्याची वृत्ती ही कमी होऊन जाते आणि न इजा करण्याची वृत्ती वाढत राहते. हेच आहे राईट थॉट. ओके. त्यानंतर ओके. Excellent. या तर आता काही मी शेअर करते जे नवीन मेंबर्स आहेत मे बी त्यांच्यासाठी थोडंफार सुशांतजीनं काढलेलं आहे. आपल्याला ते सिटिंगच शेअर करायचं होतं ना. Yes. या या आय थिंक मला शेअर करायचं आहे ना ते. हो. ओके जे ओके ओके. ओके. मला थोडं अवघड चालेल. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. तर जी बसण्याची जी पोझिशन आहे ना या टाईप आहे. बघून घ्या. जेव्हा आता आपल्याला थोडस याच्याबद्दल चर्चा करूया आपण. सांगत आहे. तर ध्यानाला बसण्यासाठी या पद्धतीने बसायचं आहे. कुशन या पद्धतीने घ्यायचं आहे. सिटिंग हाफ ऑफ द कुशन म्हणजे जे बटॉक्स आहेत आपले ते फक्त कुशनवर राहिले पाहिजे आणि हाफ म्हणजे जे गुडघे आहेत ते जमिनीला टेकले पाहिजे. मैंने किया ऐसे या करते थे. पद्धतीने बसण्याची राईट पोझिशन असते. जर तुम्ही सॉरी हॅलो नाही, प्लीज कंटिन्यू. ओके. या पद्धतीने तुम्हाला बसावं लागतं आणि जे पाठ आहे पाठीचा तो एकदम सरळ ठेवावा लागतो. ठीक आहे. त्याच्यानंतर सुशांतजी तुम्ही शेअर नाही करू शकणार का? ओके. आय Okay, ट्राय. just hold ओके on. ओके वेट आय ट्राय. त्याच्यानंतर तर सिटिंग कम्फर्टेबली प्लेसिंग युअर आर्म्स अँड लेग्स कम्फर्टेबली. हे बघा दिस इज द बर्मीज टेक्निक आहे बसायची. म्हणजे एक पाय अर्ध पद्मासन मध्ये आणि एक पाय समोर. ठीक आहे. तर हे एकदम कम्फर्टेबल पोझिशन होऊन जाते बसण्यासाठी. तर स्ट्रेट असणं गरजेचं आहे आणि कम्फर्टेबल असणं पण खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे हे असं कधीच नाही बसायचं आहे सीटवर. तुम्ही कुशन्स किंवा ओके या पद्धतीने बसल्याने डोळे बंद करून मिळते असं कधीही होणार नाही. तुमचं कॉन्सन्ट्रेशन बिलकुल डेव्हलप नाही होणार. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे येस. हे बघा या पद्धतीचं आहे. स्ट्रेटन युअर बॅक म्हणजे तटस्थ ठेवायचे तुमचं पाठ या पद्धतीनं. मी थोड्या वेळ ठेवत येते म्हणजे तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसून जाईल. ओके. त्याच्यानंतर आनापानासती मध्ये एक अजून एक फोटो अजून राहिला. येस. ओके.
हा शेअर केला, डबल आलाय. एक मिनिट, सॉरी. तर आनापानसती कशी करायची त्याच्याबद्दलच दिलं होतं म्हणते मी. हे बघा, द माइंड्स वेटिंग पॉइंट म्हणजे जो श्वास, मी तुम्हाला रोजच सांगितलंय, जो ट्रायंगल शेप आहे तिथं वेटिंग पॉइंट आहे. हा वेटिंग पॉइंट आहे, जिथं एरो दाखवलेला आहे ना, इथं आपल्याला श्वासावर लक्ष ठेवायचं आहे. याच्या व्यतिरिक्त कुठंच ठेवायचं नाही. आता याच्या बरेच जे प्रॅक्टिसेस आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं ते सांगतो मी, कसं सांगतात आणि कसं ते रॉंग असतं ऍक्च्युली. हे बघा, डोंट पे अटेन्शन इनसाइड द नोज, डोंट पे टू मच अटेन्शन टू द स्किन और टचिंग पॉइंट. मोस्टली काही प्रॅक्टिसेस मध्ये, मी नाव नाही घेत आहे, टचिंग पॉइंटला लक्ष दिलं जातं. नोजच्या वर किंवा लिप्सच्या जवळ किंवा याला. ओके, तर दिस इज द रॉंग. हे राईट प्रॅक्टिस नाही. ओके, त्यानंतर आय थिंक यामध्ये 4 प्रकारच्या टेक्निक्स आहेत. जसं हे शेअर करून घेतो. बसल्यानंतर रिलॅक्स युअर जॉ अँड डोंट क्लेंच युअर टीथ. म्हणजे जे दात आहेत दोन्ही सेट जे आहे, खालचा आणि वरचा भाग, हा जो आहे हा रिलॅक्स ठेवायचा आहे एकामेकावर, एकदम असं दाबून नाही ठेवायचं आहे, त्याला क्लेंच नाही करायचं आहे. ठीक, सुशांतची रेकॉर्डिंग चालू आहे ना? ओके. येस. ओके, त्यानंतर येस, डोळे उघडून, समजा तुम्ही बसलेले आहे आणि डोळे उघडून जे ब्रीदिंग आहे, डोळे उघडून त्या ब्रीदिंगला नाही पाहायचं आहे, डोळे बंद करूनच लक्ष तिथे ठेवायचं आहे. ठीक आहे, किंवा निमित्त जर अराईज झालं तर निमित्ताला डोळे उघडून नाही बघायचं. त्यानंतर तर यामध्ये काय आहे की when the breathes out short, नाही हे नाही, इन शॉर्ट. याच्यामध्ये 4 पद्धती पुन्हा आहेत, ते आपण मेडिटेशन मध्येच घेऊया. काही गोष्टी आहेत ज्या शेअर न केलेल्या बरं राहतील. ठीक आहे, आय थिंक इनफ. निमित्ताबद्दल नाही सांगूया आपण, कारण की इट्स नॉट मच इम्पॉर्टंट. It's fine. बेटर दे प्रॅक्टिस. Yes. ओके, बेटर दे प्रॅक्टिस, इट इज गुड, बिकॉज इट्स नॉट इम्पॉर्टंट. जेव्हा येईल त्यावेळेस त्यांना समजून जाईल ते. ओके, ठीक आहे. एवढं शेअर करायचं होतं प्रॅक्टिस बद्दल. आपला प्रवचन तर झालेला आहे. कोणाला काही विचारायचं असतील तर विचारू शकता, मे बी नेक्स्ट 10 मिनिट. ओके, जर सगळ्यांना मग्ग आणि फल प्राप्त झालं असेल तर आपण बंद करून टाकूया, काही प्रॉब्लेम नाही. अनम्यूट करू शकतात सगळे की आजूबाजूला जर आवाज असेल कोणाच्या तर त्यांनी प्रश्न लिहून पाठवावा, बोलून न पाठवल्यापेक्षा लिहून पाठवावा, चॅट मध्ये टाकावा. आजूबाजूला जर आवाज असेल स्वतःच्या तर चॅट मध्ये टाकावा प्रश्न. बोला. ओके, नेक्स्ट 2 मिनिट मी वेट पाहणार, नंतर ऑफ करून टाकू आपण, प्रश्नच नाही. आय होप की मग याचा अर्थ सगळ्यांना समजलाय. मी उद्या याच्यावर प्रश्न उत्तर विचारेल सकाळी, जे मी शिकवलंय आज.
तर संमादिट्ठीला थोडस एलाबोरेट. हा समाधिठी व्हेरी स्ट्रॉंग. एक तास अजून जाईल. सर 1 तास अजून जाईल बिकॉज वी नीड टू टॉक अबाउट द rebirth, karma and vipak, then many things ना. It include also four noble truth ना. संमादिट्ठीवरती एक पूर्ण सेशन होईल. Yes, there is a 63 kind of ditti, huh? हो, अच्छा, That is also included. ओके. Okay, it's a very high. Actually, it is the main part because it is started with the I. हे मी पासून सुरुवात होते. मी पासून सुरुवात. If you develop your samadhi, directly you are reducing your sakhaya ditti. राईट. Okay, so it is the I. samadhi म्हणजेच मी आहे. Okay, बरोबर. म्हणजे actually that is the artwork of I, but if you practice like that one, then automatically the dhamma will arise in you. Means जसं की अन्य कोंडण्याला सॉरी वेंडरेबल अन्य कोंडण्यांना हे काय म्हणतात सॉरी श्रोतापन्न प्राप्त झालं होतं ऍट द एंड ऑफ टॉक. तर का झालं? कारण की वेंडरेबल अन्य कोंडण्यांनी काय बघितलं, चार आर्य सत्यामधलं पहिलं आर्य सत्य पाहिलं, अरायझिंग, आणि शेवटचं आर्य सत्य पाहिलं ज्याला म्हणतो पासिंग. म्हणजे स्टार्ट आणि एंड त्यांना तिथं दिसला. अरायझिंग अँड पासिंग त्यांना दिसलं. दॅट्स वाय ही इज द फर्स्ट पर्सन हू अटेन मग्गा अँड फल इन संघ. राईट. बुद्ध इज द फर्स्ट. ओके, बट इम्पॉर्टंट हे आहे की इवन बुद्धा डिड नॉट फाइंड नोबेल एटफोल्ड पाथ. The noble eightfold path always there, huh? Even Buddha not arise, Dhamma always there. Right. But without Buddha, Dhamma cannot be seen. Right. So it is very tricky. Very good that we have a Dhamma and we have a practice. Right. त्याच्यामुळे मी सरळ त्याच्यामध्ये सांगितलंय की दिस इज the samadhi, that is the rebirth process, the karma, punarjanma, this all is the samadhi. पुनर्जन्माच्या प्रक्रियेवर जर विश्वासच नाही ठेवला तर हे सगळा जो धम्म आहे तो प्रॅक्टिस करायची गरजच नाहीये. एक वेळ जन्म होतो, पुन्हा जन्म होत नाही आपला. या पद्धतीच्या वृत्तीनं जगत राहायचं आणि अॅनिमल सारखं जगायचं. प्राण्यासारखं जगतात मग लोक. दुर्गुणामध्ये जगणं म्हणजे प्राण्यासारखं जगणं. येस, त्याच्यामुळं सम्यक दृष्टी इज द फर्स्ट. तिथूनच काय म्हणतात सोतापत्ती मग्गाची सुरुवात होते. जो व्यक्ती राईट व्ह्यू मध्ये एंटर करतो, ही एंटरिंग इनडायरेक्टली इन सोतापत्ती मग्गा. येस. तर आपण आपल्या जे शिबिर आहे हे जे चालू आहे आपलं, याच्यामध्ये आर्याष्टांगिक मार्गाला पण डेव्हलप करू. म्हणजे एव्हरी डे हाऊ टू प्रॅक्टिस फर्स्ट नोबेल पाथ, सेकंड नोबेल पाथ, 3 नोबेल पाथ एका दिवशी कसं प्रॅक्टिस केलं जाईल. 8 तर होणार नाही बिकॉज दॅट 7 and 8 इज अ व्हेरी हार्ड पार्ट बिकॉज वी नीड अ व्हेरी हाय कॉन्सन्ट्रेशन, हाय अवेअरनेस. ओके, सो वी विल ट्राय, आपण ट्राय करूया ते पण. ओके. ओके, अजून? हॅलो सर. हा बोला. आता हे जेवढं ऐकलं प्रवचन आपलं ते खूपच चांगलं वाटलं, पण या सगळ्या याच्यातून एकच जास्तीत जास्त लक्षात आलं की आपली मेत्ता प्रॅक्टिस आणि आनापानसती म्हणजेच एकाग्रता, ह्याच्या सोबतच बाकी सर्व जे काय आहे जे गुण किंवा तुम्ही आता जे सांगितलेत सगळे, त्याचं ज्ञान असणंही गरजेचं आहे ना सर? ज्ञान असण्यापेक्षा प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे.
कारण की प्रॅक्टिस पण करू. कारण की सांगणारे आहेत ना, हो आहे की नाही? हो सर. ऑलरेडी भगवान बुद्धांनी सगळं सांगितलंय ना, हो आहे की नाही? आता सपोज मी जर म्हटलं मेत्ता, ओके मेत्ता अशी अशी करायची आहे, आणि तुम्ही जर फक्त पाठच करत बसले, ज्ञानच घेत बसले, काय फायद्याचं? नाही, प्रॅक्टिस तर महत्वाची आहेच. आहे की नाही? हो कारण की कसं असतं, इम्पॉर्टंट आहे माहिती असणं, परंतु त्याच्यावर चालणं त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे. जर चालणार नाही तर समोर कसं जाणार, ओके. आहे की नाही? हो हो परंतु म्हणून प्रॅक्टिसला जास्त महत्व द्यायचं नॉलेज गेन करण्यापेक्षा. ओके, ओके कितीतरी ओके सर. ओके. असंख्य जन्मामध्ये नॉलेज खूप गेन केलेलं आहे आपण, ऑलरेडी आतमध्ये आहे ते, अजून किती भरणार आपण ते, आणि भरून जाणार कुठं पुन्हा येण्यासाठी? नाही नाही ते खाली करावं लागणार आहे. थांबवायचं. जोपर्यंत ते खाली नाही होणार तोपर्यंत आपण हलके नाही होणार ना. तुमच्या डोक्यावर समजा 50 किलोचं वजन दिलं, किती दूर जाणार तुम्ही? नाही जास्त जाऊ शकणार. ठीक आहे, 10 किलोचं दिलं तर, हो थोडं त्याच्यापेक्षा जास्त जाणार. आहे की नाही? आणि समजा 5 किलोचं दिलं तर, अजून जास्त. आणि काहीच नाही दिलं तर, मग जिथे पाहिजे तिथपर्यंत जाऊ शकतो. मग काहीच ज्ञानाच्या मागे पडूच नका ना, कशाला वजन वाढू लागले. ओके सर थँक्यू. हा ओके. तेच विचारायचं होतं म्हटलं, कारण आता जे आहे ते आपल्याला त्यातलं काहीच नाहीये ज्ञान. प्रॅक्टिस तर आपण इम्पॉर्टंट करूच. इम्पॉर्टंट प्रॅक्टिस आहे. ज्ञान ओके सर म्हणजे थँक्यू. नॉलेज म्हणजे कसं असतं, इट इज ओके, इट इज गुड. थोड्या वेळ हा पुरतं ते कुठं ना कुठं असण्याची गरज आहे, जर भटकलो आपल्याला माहिती असण्यासाठी. पण हो जेवढं तुम्ही हलकं असणार तेवढं तुम्ही समोर जाणार. ओके. ठीक आहे, हो सर थँक्यू सर. ओके. नो प्रॉब्लेम. बोला. सर थोडं सती सांगा. समासतीबद्दल पुन्हा सांगू? नाही, शेवटचा धम्माचं जे सांगितलं धम्मानु ते. ओके 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 ठीक आहे. ओके, तर तुम्ही आनापानासती करता ना, हो सर. आहे की नाही? आहे की नाही? तर आनापानासती करताना तुम्ही श्वास शरीराद्वारेच घेता ना, हो सर. आहे की नाही? तर शरीराद्वारे श्वास घेताय तर ती झाली तुमची कायानुपස්සना. समजते ना? कारण की हो मला. तुमचं तुम्हाला मी कृतीमधून सांगते, कृतीमधून. ओके, तुम्हाला जर टेक्निकली सांगायचं असेल पुस्तकासारखं, तर कायानुपස්සना म्हणजे बॉडीली अवेअरनेस. ओके, नाही, मला हा मग प्रॅक्टिकली मॅडम मी प्रॅक्टिकलीच पहिले सांगत होतो. ओके, तर तुम्ही नाकाद्वारे जो श्वास घेताय ती झाली तुमची कायानुपස්සना, कारण की शरीर काम करत आहे. तुम्ही ज्यावेळेस शरीरावर लक्ष देता, जसं की तुम्ही बसलेले आहात, तुम्ही शरीराद्वारे श्वास घेत आहात, श्वास आतमध्ये चालला बाहेर चालला. ओके, हे झाली तुमची कायानुपස්සना. मग तुमच्या शरीराला वेदना होत आहेत. ओके, पेन होतंय, पेन पेन पेन, आणि मग पेन मधून गेल्यानंतर तुम्हाला पीस निर्माण होते, शांतता निर्माण होते. त्या शांततेमध्ये तुम्ही सुखद अनुभव घेता, आणि ज्यावेळेस पेन निर्माण होतो त्यावेळेस तुम्ही दुःखद अनुभव घेता. तर या ज्या वेदना निर्माण होत आहेत, या ज्या वेदनामध्ये तुम्ही त्याला लेबल देताय की पेन पेन पेन, हॅपी हॅपी हॅपी. ओके, हे जे काही आहे हे झालं वेदनानुपස්සना. फिलिंग्स, कंटेम्पलेशन ऑफ फिलिंग्स म्हणतो आपण त्याला. ओके, माइंडफुलनेस ऑफ फिलिंग्स. त्याच्यानंतर काय आहे की आता जसं की आता तुम्हाला पायामध्ये वेदना होते, ठीक आहे, तर पाय मूव्ह करायचा आहे. ऐकताय ना? हा. हा, आता तुम्हाला वेदना होते आणि तुम्ही म्हणता की नाही नाही आता मला पाय मूव्ह करायचा आहे, बोलायची गरज नाही तुम्हाला. तुमचा पाय ऑटोमॅटिक मूव्ह होऊन जातो, राईट? आहे की नाही? तर ते जे आहे
ते आहे ऍडव्हर्टिंग माइंड, म्हणजे चित्त. ते चित्त जे सूक्ष्मरित्या ते तुम्हाला कृती करण्यास भाग पाडतं. समजतंय ना? आता मी माझं उदाहरण दिलं होतं की मी आता बोलत आहे, एका शब्दानंतर दुसरा शब्द, दुसऱ्या शब्दानंतर तिसरा शब्द. हे कुठून येत आहे सगळं? हे आतमधून येत आहे. परंतु हे हे मला बोलण्यासाठी प्रवृत्त करत आहे, कारण की ही चेतना आहे. ही चेतना जी आहे ती जागरूकतेचा सहारा घेऊन जे काही धम्माबद्दलचं मला माहिती आहे किंवा जी काही प्रज्ञा आहे थोडीफार आतमध्ये, त्याचा सपोर्ट घेऊन हे चित्तामधून उत्पन्न करत आहे. चित्तामधून नाही, चित्त उत्पन्न करत आहे. हे जे काही मी बोलत हे सगळं चित्त आहे. ओके. जे तुम्हाला वेदना होते ते पण चित्त आहे. हे सगळं चित्त आहे. या चित्ताबद्दल जागरूकता म्हणजे वेदनानुपස්සना. आणि ज्या वेळेस हे सगळं आता तुम्ही म्हटलं नाही, तुम्हाला वेदना झाली, तुम्ही पाय हलवला आहे की नाही. आता हे पाय हलवण्यामध्ये कितीतरी असंख्य घटना आतमध्ये घडून जातात. तुमच्या पायामध्ये कितीकच पेशी आहेत, ते हलतात एका मोमेंट. ओके. तर त्याच्यानंतर कितीतरी मॉलिक्युल्स आहेत जे चेंज होत असतात. तुम्हाला हे माहिती ना की तुमचं शरीर जे आहे ते कणांनी बनलेलं आहे. त्याला आपण कलापा म्हणतो. ओके. तर हे चेंज होत राहतात. हे डायरेक्टली बघणं म्हणजे मेंटॅलिटी, मटेरियलिटी म्हणजे मानसिकता आणि शारीरिकतेमधला होणारा बदल, जो इम्परमनन्स, नॉन सेल्फ आणि सफरिंगच्या ह्याच्यातून निर्माण होते, ते बघणं म्हणजे धम्मानुपස්සना आहे. आलं का लक्षात? हॅलो. हो सर. नशीन आलं तर काही प्रॉब्लेम नाही, मी तुम्हाला टॉक पाठवून देईन एखादा, ते तो बघून घे. सर हा आजचा टॉक आहे तो आपलं रेकॉर्डिंग आहे ते टाका ना ग्रुपला आपल्या. बिलकुल युट्यूबला जाणार हा. टाका. हो, आपल्या ग्रुपवर पण टाका, म्हणजे आम्हाला परत परत ऐकायला जरा काही मध्ये वाटलं तर. बिलकुल. ओके. हो, थँक्यू सर. ओके, ठीक आहे. सुशांतचे 10:30 झालेत मोस्टली. बऱ्याच जण उद्या जॉब पण असेल. क्लोज करूया. ठीक आहे. गुड नाईट सर. नाईट. ओके. Yes. उद्या सकाळी पुन्हा जॉईन व्हायचंय. ठीक आहे. गुड नाईट सर. गुड नाईट ऑल ऑफ यू.